आप सभी का स्वागत है हमारे आज के सत्र में। सर्वांचं स्वागत आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। काल मला एका भक्ताने प्रश्न विचारला की आपण ज्या प्रार्थना करतो त्याचा आम्हाला काही जणांना अर्थ माहीत नाही आहे, तर म्हटलं एक प्रार्थना म्हणूया आणि त्याचा अर्थ घेऊया, एक साथ बोलूया। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। इथे जे आहे ते हा श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदातलाच श्लोक आहे, जिथे सूत गोस्वामींनी जेव्हा उत्तर द्यायला प्रारंभ केला तेव्हा त्यांनी नमस्कार केलेला आहे। सगळ्यात पहिला नमस्कार आहे नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं। तर नर आणि नारायण ऋषी बद्रिकाश्रममध्ये राहतात, त्यांना प्रणाम आहे। त्याच्याबरोबर देवीं सरस्वती देवीला प्रणाम केल्याशिवाय आपण कुठलीही कथा करू शकत नाही, त्यामुळे सरस्वतीला प्रणाम। आणि व्यासदेव ज्यांनी सर्व ग्रंथांची रचना केलेली आहे त्या व्यासदेवांना जो आहे हा प्रणाम केला जातो। नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्टिकी। नित्यं भागवत सेवया, जो व्यक्ती रोज श्रीमद भागवत ग्रंथाचं सेवा करतो त्याचा परिणाम हा होत असतो की नष्टप्रायेषु अभद्रेषु, त्याच्या जीवनामधलं त्याच्या हृदयामधले सगळे अभद्र अमंगल गोष्टी दूर होत जातात। आणि केवळ इतकंच नव्हे तर भगवती उत्तम श्लोके, जे उत्तम श्लोक भगवंत आहेत त्यांच्याप्रती भक्तिर्भवती नैष्टिकी, निष्ठापूर्वक भक्ती भगवंतांप्रती हृदयामध्ये जागृत होत असते। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। हा पण भागवताच्या पहिल्या स्कंदातला कुंती महाराणीने ज्या प्रार्थना अर्पण केला आहे त्यातला हा श्लोक आहे की ते प्रणाम करतायत। चतुर्थी विभक्ती कृष्णाय देवाय वासुदेवाय। चतुर्थी विभक्ती कोणाला प्रणाम करायचा असेल तर तेव्हा संस्कृतमध्ये प्रयोग केली जाते। तर कृष्णाय वासुदेवाय, मी त्या भगवान कृष्णांना जे की वसुदेवांचे पुत्र आहे आणि त्यातल्या त्यात देवकी नंदनायच, देवकी नंदन आहेत, आणि नंद गोपकुमाराय, नंदांचे ते प्रिय कुमार आहेत, असे गोविंदाय नमो नमः, असे गोविंद जे आपल्या इंद्रियांना संतुष्ट करतात किंवा गायींचं पालन ज्यांनी केलं असे गोविंद, त्यांना मी प्रणाम करतो। भगवंतांचे खूप सारे नाव आहे, त्यातलं एक असतं प्राथमिक नाव, दुसरं असतं दुय्यम नाव। प्राथमिक आणि दुय्यम नाव ते आहे भगवंतांचं ज्याच्यामध्ये भगवंतांचे ऐश्वर्य आणि त्यांची चर्चा केली जाते। जसं परमात्मा, जगदीश, जगन्नाथ हे भगवंतांची दुय्यम नावं आहेत। पण प्राथमिक नाव त्यांना त्यांच्या भक्तांशी संबंधित जे बोलवलं जातं, नंद गोपकुमार, यशोदानंदन, नंदनंदन, देवकीनंदन, हे भगवंतांचं प्रिय नाव आहे। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। तर ह्याच्यामध्ये अज्ञानतिमिर अंधस्य, अज्ञानरूपी अंधकारामध्ये मी पडलेलो आहे, आणि ज्ञान अंजन शलाकया, ज्ञानरूपी अंजनची मशाल, शलाका म्हणजे मशाल, ज्ञानरूपी अंजनाची मशाल ज्यांनी पेटवली, आणि चक्षुर उन्मिलितम येणं, त्यांनी माझे डोळे उघडले आणि मला मार्ग दाखवला, अशा तस्मै श्री गुरवे नमः, अशा श्री गुरूंना मी प्रणाम अर्पण करतो। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। हे कृष्ण करुणा सिंधो, हे करुणेचे सागर असलेल्या श्रीकृष्ण, दीनबंधो
आम्ही दीन आहोत आणि आमच्या दीनांचे तुम्ही बंधू आहात. दीनबंधू जगतपते, संपूर्ण जगताचे तुम्ही पती आहात. गोप ईश, गोपांचे तुम्ही ईश्वर आहात. गोपिकाकांत, गोपिकांचे पती आणि त्यातल्या त्यात राधाकांत, श्रीमती राधाराणीचे पती, तुम्हाला आमचा नमस्कार असो. तप्तकांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. तप्तकांचन गौरांगी, कांचन म्हणजे सोनं, गरम सोनं. तप्त कांचन म्हणजे चमकणाऱ्या सोन्याप्रमाणे गौरवर्ण असलेली श्री राधे कोण आहेत? त्या वृंदावनेश्वरी, ज्या वृंदावनीच्या अधिष्ठात्री देवी आहेत, वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी. श्रीमती राधाराणीच्या वडिलांचं नाव आहे वृषभानू, त्यामुळे वृषभानुसुता श्रीमती राधाराणी, आणि प्रणाम करायचा आहे म्हणून वृषभानुसुते देवी प्रणमामी हरिप्रिय. मी तुम्हाला नमन करतो ज्या भगवान हरींच्या प्रिय आहेत. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हा वैष्णवांना प्रणाम आहे सर्व उपस्थित. वांछा कल्पतरुभ्यश्च, जे वैष्णव कल्पतरूसारखे असतात. कल्पतरू वृक्ष माहिती, ज्या सर्व इच्छा पूर्ण करतात, त्या प्रकारे वैष्णव हे आपल्या समस्त इच्छा पूर्ण करणारे असतात. ते कृपा सिंधू आहेत, त्यांची कृपा आपल्यावर असावी. आणि पतितानां पावनेभ्यो, पतितांना देखील ते पावन करतात, पवित्र करतात. अशा वैष्णवेभ्यो नमो नमः, अशा वैष्णवांना मी प्रणाम करतो. नमः ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीन इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. नमः ओम विष्णुपादाय, हा श्रील प्रभुपादांना प्रणाम आहे, ज्यांनी विष्णूच्या चरणांचा आश्रय घेतलेला आहे. आणि कृष्णपृष्ठाय भूतले, जे भगवान श्रीकृष्णांना प्रेष्ठ म्हणजे अतिशय प्रिय आहेत आणि भगवंतांचे गुणगान ते या भूतलावर स्थापित करत आहेत. नमस्ते भक्तिवेदांत श्रीमते भक्तिवेदांत स्वामीन इति नामिने, त्यांचं नाव आहे भक्तिवेदांत स्वामी, त्यांना मी नमन करतो. आणि काय आहे? नमस्ते सारस्वते देवे, त्यांचे गुरु आहे भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर, सरस्वतीचे शिष्य, भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांचे शिष्य. म्हणून नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे, चैतन्य महाप्रभूंच्या वाणीचा त्यांनी प्रचार प्रसार केला. आणि त्या प्रचार प्रसाराचा परिणाम काय झाला? निर्विशेष शून्यवादी, जे निर्विशेषवादी लोक आहेत आणि जे शून्यवादी लोक आहेत, शून्यामध्ये विलीन व्हायचे किंवा निर्विशेषवादाचा प्रचार प्रसार करतात, अशा लोकांचा आणि त्यातल्या त्यात पाश्चात्य देश तारिणे, पाश्चात्य देशातल्या लोकांचा देखील त्यांनी उद्धार केला. तुम्ही जर नारद आणि भक्ती यांचा संवाद भागवत महात्म्यामध्ये कुठे ऐकला असेल तर भक्तिदेवी सांगते, विदेशागम्यते मया, की विदेशामध्ये मी जाईल. आणि विदेशामध्ये घेऊन जाणाऱ्यामध्ये प्रभुपादांचं सर्वात मोठं योगदान आहे. त्या प्रभुपादांना प्रणाम केला जातो. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदी गौरभक्तवृंद. हा प्रणाम आहे श्री चैतन्य महाप्रभू, त्यांच्याबरोबर श्री नित्यानंद प्रभू, त्यांच्याबरोबर श्री अद्वैताचार्य गदाधर आणि श्रीवास ठाकूर आणि अन्य सर्व गौर भक्तवृंद. हा पंचतत्व सर्वांना प्रणाम इथे केला जातो. आणि सर्व शेवटी हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा हरे कृष्ण महामंत्र आपण म्हणत असतो. तर ही झाली आपली प्रणती. हरे कृष्ण. तू थांबला आहे का? भागवतमच्या 11व्या स्कंदामध्ये वर्णन येतं. उद्धवजी सांगतात गीतेला कृष्णांना, त्वयोपभुक्त स्रग्गंध वासोलंकार चर्चिता उच्चिष्ट भोजनो दासाः तव मायाम जयेमहि. त्यामध्ये ते म्हणतात की त्वयोपभुक्त, भगवंत तुम्ही ज्याचा भोग केलेला आहे, मग तो अन्न प्रसाद असो, भगवंतांचे वस्त्र असो किंवा भगवंतांची प्रसादी माळा असो, त्वयोपभुक्त स्रग्गंध वासो लंकार चर्चिता, त्याचं उच्चिष्ट भोजनो दासाः, आम्ही दास त्याचं उच्चिष्ट भोजन करतो. आणि तव मायाम जयेमहि, तुमच्या मायेवर आम्ही विजय प्राप्त करतो. तर आपण जो प्रसाद ग्रहण करतो तो भगवंतांच्या मायेवर विजय प्राप्त करण्याचंच खूप मोठं साधन आहे एक प्रकारे जर पाहिलं तर.
सुरुवात करूया. सर्वप्रथम सेवाशक्ती माताजींचा जो काल एक प्रश्न होता तिथून सुरुवात करूया. माताजींचा प्रश्न होता की भक्ती आम्ही ऐकत आलेलो आहोत, पण भक्ती कशी करायची. जसं मी काल भक्तीची डेफिनेशन सांगितली की ऋषिकेश सेवनम भक्तिरुच्यते. आपल्या सर्व इंद्रियांनी भगवंतांच्या सर्व इंद्रियांना संतुष्ट करणे म्हणजे भक्ती. आणि काल आपण अजून एक सूत्र घेतलं होतं भक्तीमध्ये अग्रसर होण्यासाठी, अनुकूल्यस्य संकल्पः प्रतिकूल्यस्य वर्जनम. जे आपल्याला अनुकूल आहे भक्तीला त्याचा स्वीकार करणे आणि जे प्रतिकूल आहे त्याचा त्याग करणे. त्यामुळं आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघामध्ये प्रभुपादांनी सांगितलं आहे भक्ती करायची म्हणजे काय करायचं, 4 गोष्टींचा स्वीकार करायचा, 4 गोष्टींचा त्याग करायचा. त्याला भक्ती व्यवहारामध्ये कशी आणायची असं जर म्हटलं तर या 4 गोष्टी आहेत. तर त्याच्यामध्ये 4 गोष्टी करायच्या कुठल्या, तर त्याला म्हणतात ABCD. सोपं आहे, काय करायचं, ABCD करायचं. मग तुम्ही लिहायचं का ABCD लिहू. ए म्हणजे असोसिएशन, भगवंतांच्या भक्तांचा संग करायचा. भक्तांची संगती खूप महान आहे. साधुसंग सर्वशास्त्र कोय, लवमात्र साधुसंग सर्वसिद्धी होय. लवमात्र जरी साधूचा संग केला तरी आपल्याला सर्व सिद्धी प्राप्त होऊ शकते, म्हणून ही साधूंची संगती आपल्याला आवश्यक आहे. दुसरं आहे B म्हणजे बुक रीडिंग. आपण ग्रंथांचं वाचन केलं पाहिजे. जसं आपण बघितलं की आपण ऋणी आहोत, देवऋण, पितृऋण आणि ऋषऋण आपल्यावर असतात. तर ऋषींनी आपल्याला जेवढं काही लिहून दिलेलं आहे त्यांचं आपण वाचन करणं हे आपलं कर्तव्य आहे. 4 आश्रम आहेत, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. भागवतच्या 7व्या स्कंदामध्ये 10 ते 15 अध्यायामध्ये प्रत्येक वर्ण आणि आश्रमाची वेगवेगळी कर्तव्य दिलेली आहेत, परंतु एक कर्तव्य सगळ्या आश्रमांना कॉमन आहे. सगळ्या आश्रमांनी एक काम हमेशा केलं पाहिजे आणि ते आहे शास्त्रांचं अध्ययन. आणि तर ब्रह्मचारी यांनी करावा बाबा पाठ, आम्हाला नको. गृहस्थ, ब्रह्मचारी, वानप्रस्थ आणि संन्यास सर्वांसाठी आवश्यक सांगितलं आहे ग्रंथांचं अध्ययन. आणि त्यामध्ये प्रमुख रूपाने भगवद्गीता, श्रीमद्भागवत, चैतन्यचरितामृत, भक्तिरसामृत सिंधू ही 4 पुस्तकं. C म्हणजे चॅन्टिंग, हरे कृष्ण महामंत्राचा जप. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. इति षोडशकं नाम कलिकल्मषनाशनं नातो परतोपाय सर्ववेदेषु दृश्यते. हा पूर्ण श्लोक आहे. त्याच्यामध्ये पहिले 2 लाईनमध्ये महामंत्र दिला आहे. नारद मुनी ब्रह्मदेवांना प्रश्न विचारता कलियुगाचा उद्धाराचा उपाय काय आहेत. तर त्यांनी पहिले हा महामंत्र सांगितला आणि सांगितला नातं परतो उपाय सर्व वेदेषु दृश्यते. बाबा मी सगळे वेद वाचले नाही, सगळ्यांचं संकलन सगळ्यांचं मीच केलेलं आहे. त्याच्यामध्ये बघितल्यानंतर याच्यासारखा दुसरा उपाय कुठलाच मला दिसत नाही. इति षोडशकं नाम कलिकल्मषनाशनम. कलियुगाचे कल्मष नाश करणारा हा एकमात्र महामंत्र आहे. तुम्ही कधी मेडिकलमध्ये गेला आहेत? मेडिकलमधनं गोळी आणली आहे, मेडिकलमधनं गोळ्या घेतो आपण, औषधी घेतो. कधी आपण मेडिकलमध्ये जातो, ते लाल औषध द्या, ती पिवळी गोळी द्या. माझा हिरवा आवडता रंग आहे, ते हिरवं काहीतरी द्या मला. कुठलं औषध घेतो आपण? जे डॉक्टरने आपल्याला प्रिस्क्राईब केलेलं आहे तेच आपण औषध घेत असतो. आणि त्यामुळं कलियुगासाठी खूप सारे मंत्र आहेत, पण कलियुगासाठी जे प्रिस्क्राईब केलं गेलेलं डॉक्टरने दिलेलं आहे कलिसंतरण उपनिषद, त्यामध्ये सांगितलं आहे हरेर्नाम हरेर्नाम इव केवलम कलौ नास्तेव गतिरन्यथा. कलियुगामध्ये भगवान हरींच्या नावाव्यतिरिक्त दुसरं कुठलंही नाव नाही. तर त्यामुळं हा हरे कृष्ण महामंत्र आपल्या बद्धजीवांचा उद्धार करणारा आहे. त्यामुळे आपण या महामंत्राचा जप केला पाहिजे. तिसरं म्हणजे C आणि लास्ट D म्हणजे डाएट म्हणजे भगवंतांना अर्पण केलेला प्रसाद आपण ग्रहण केला पाहिजे. आपल्या सर्वजण महाराष्ट्रातले आहेत आणि प्रत्येकाच्या घरी कधी ना कधी परंपरा असेल की सणवाराला आपण देवाला नैवेद्य दाखवतो. जा रे आणि कान कुणास ठाऊक
छोटीशी पोळी बनवली जाते, छोटंसं काहीतरी ठेवलं, छोटं छोटं थोडं थोडं ठेवून जा देवाला नैवेद्य दाखवा. आणि आपल्याला भरपेट पूर्ण थाली. तर गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, यज्ञशिष्टाशिनः संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषैः भुंजते ते त्वगं पापा ये पचन्त्यात्मकारणात्. की यज्ञ म्हणून भगवंतांना सर्व अर्पण केलं पाहिजे आणि त्याचा उच्चिष्ट भोजन आपण प्रसाद रूपाने ग्रहण केला पाहिजे. तर जे काही आपण बनवू ते सर्वप्रथम भगवंतांना अर्पण करणे आणि त्यानंतर त्याचा प्रसाद ग्रहण करणे, त्याच्याने आपलं चित्त शुद्ध होत असतं. त्यामुळं आपले संत प्रार्थनामध्ये सांगतात, वदनी केवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञकर्म आहे. ते यज्ञकर्म आहे, ते केवळ उदर भरण नाही आहे, ते यज्ञकर्म आहे. आपण यज्ञ करतोय, भगवंतांचा प्रसाद ग्रहण करतोय, त्याच्याने आपलं अस्तित्व शुद्ध होणार आहे. आहार शुद्ध सत्वशुद्धी सत्वशुद्धी ध्रुवा स्मृती ही स्मृती लब्ध्वा सर्व ग्रंथीनां विप्रमोक्षः. की आपल्याला आहार आपल्या मोक्षापर्यंत घेऊन जाणारा असा आहार आहे. त्यामुळं आपण भगवंतांना भोग लावून नेहमी नैवेद्य आणि त्याचा प्रसाद आपण ग्रहण करणे. तर ह्या 4 गोष्टी करण्यासाठी सांगितल्या आहे. ABCD. ए म्हणजे असोसिएशन, बी म्हणजे बुक्सचं वाचन, सी म्हणजे चॅन्टिंग आणि डी म्हणजे डाएट, भगवंतांचा प्रसाद ग्रहण करणे. आणि 4 गोष्टी न करण्यासाठी सांगितलं आहे. पुढे जाऊन जेव्हा आपण भागवताच्या राजा परीक्षित आणि कली यांचा संवाद बघू, तेव्हा कलियुगाला राजा परीक्षिताने 4 ठिकाणी स्थान दिलं होतं. द्यूतम पान स्त्रिय सुना. जर आपल्याला कलीचा प्रभाव आपल्यावरचा कमी करायचा असेल तर ह्या 4 गोष्टी वर्ज्य केल्या पाहिजे. द्यूतम म्हणजे द्यूत क्रीडा, म्हणजे जुगार नाही खेळलं पाहिजे. पानम म्हणजे मदिरापान, मदिरापान नाही करायला पाहिजे. स्त्रिय म्हणजे अवैध स्त्रीसंग, लग्नाव्यतिरिक्त परपुरुष आणि परस्त्री गमन नाही करायला पाहिजे. आणि चौथं म्हणजे द्यूतपानम स्त्रिय सुना. सुना म्हणजे प्राण्यांची हत्या. प्राण्यांची हत्या जिथे तिथे कलियुग राहतो, त्यामुळे आपण प्राण्यांना मारलं नाही पाहिजे, म्हणजे आपण व्हेजिटेरियन झालं पाहिजे. तर ह्या जेव्हा आपल्याला 4 गोष्टी ABCD करायच्या आणि ह्या 4 गोष्टी वर्ज्य करायच्या, ती म्हणजे आपल्यासाठी व्यावहारिक भक्ती. तर ही भक्ती करायला खूप अवघड नाही आहे, कोणीही करू शकतं. आपण पहिल्या दिवशी चर्चा केली होती, व्याधस्य च आचरणम ध्रुवस्य च कवयो विद्या गजेंद्रस्य का. गजेंद्रकडे कुठं विद्या होती, सुदामाकडे काय धन होतं, ध्रुवचं काय वय होतं, वंशः को विदुरस्य यादवपते, विदुरचा काय वंश होता. तर ह्या कुठल्याही गोष्टींची आवश्यकता आपल्याला भक्ती करण्यासाठी पात्रता किंवा अपात्रता हा विषयच भक्तीमध्ये राहत नाही, कोणीही भक्ती करू शकतं. तर असा हा भक्तीबद्दलच्या प्रश्नाचं उत्तर इथे आपलं पूर्ण होतं. तर आपण काल भागवताच्या 4थ्या आणि 5व्या अध्यायाचं चर्चा केली होती. पहिले 3 अध्याय ते तुम्हाला स्पष्ट आहे. आता पहिल्या अध्यायामध्ये 6 प्रश्न, दुसऱ्या अध्यायामध्ये 4 प्रश्नांची उत्तरं आणि 3ऱ्या अध्यायामध्ये उरलेल्या 2 प्रश्नांची उत्तरं. 4थ्या अध्यायामध्ये अजून 3 प्रश्न विचारले, भागवतासंबंधी, परीक्षितासंबंधी आणि शुकदेव गोस्वामींसंबंधी. तर सगळ्यात पहिलं जे भागवतासंबंधी आहे, 4थ्या अध्यायामध्ये बघितलं आपण कसं व्यासांनी सगळी रचना केली परंतु असंतुष्ट होते. मग नारद मुनी तिथे आले आणि मग 5व्या अध्यायामध्ये नारद मुनींनी त्यांना उपदेश दिले की कशाप्रकारे भौतिक साहित्य आणि आध्यात्मिक साहित्य याच्यामध्ये अंतर आहे. भौतिक साहित्य म्हणजे कावळ्यांचं तीर्थस्थान आहे, न यत्र हमसा निरमंत्यु शिक्षयाः. आणि जे आध्यात्मिक दिव्य साहित्य आहे, ज्याची रचना जरी व्यवस्थितरित्या असं वाटत असेल की केलेली नाही आहे, तरी ते जगत पवित्रम प्रगृणित करहिचित आणि तद्वाग विसर्गो जनताग विप्लवो, लोकांच्या हृदयामध्ये ते क्रांती घडवून आणू शकतं. आणि अशी क्रांती घडली. AC भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद जेव्हा विदेशामध्ये गेले, जिथे लोकांना संस्कृतचा स देखील माहीत नाही, त्या लोकांना त्यांनी गीता आणि भागवत शिकवलं. तिथले महिला साडी घालू लागल्या, तिथले पुरुष जे आहे ते
धोती कुर्ता घालू लागले आणि जसं तुकारामांनी आपल्याला उपदेश दिलेला आहे, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, हा पण भक्तीचाच अंग आहे. तर तुळशी माळ घालून जप करू लागले आणि एकादशीचे व्रत करू लागले. तर असा उद्धार प्रभुपादांनी केला लोकांचा, म्हणून पाश्चात्य देश तारीणे. तर लोकांच्या जीवनामध्ये क्रांती घडली ह्या ग्रंथांमुळे. प्रभुपाद हे ग्रंथ घेऊन गेले होते विदेशामध्ये. तर आध्यात्मिक आणि दिव्य साहित्य आणि भौतिक साहित्य याची चर्चा केल्यानंतर नारदांनी निष्कर्ष रूपामध्ये सांगितलं की तू भगवंतांच्या गुणांची लीलांची विस्ताराने चर्चा कर, कारण की तुझ्या रचनेमध्ये 2 दोष आहेत. पहिला दोष, तुम्ही भगवंतांच्या लीलांचं पुरेपूर वर्णन नाही केलेलं आहे, आणि दुसरा दोष की याच्यामध्ये धर्म अर्थ काम मोक्षावर जास्त जोर दिलेला आहे. तर त्याकरता तुम्ही भगवंतांच्या लीलांचं वर्णन करा. अशा प्रकारे नारदांनी उपदेश दिला. नारदांनी आपली स्वतःची स्टोरी पण सांगितली की कशा प्रकारे मी भक्तिवेदांतांची सेवा केली आणि त्यातनं मला त्यांचं उच्चिष्ट भोजन इत्यादी केलं. त्यांनी सांगितलेल्या कथा मी ऐकल्या, मला कृष्णामध्ये रुची प्राप्त झाली आणि नंतर नारद मुनी निघून गेले. मग आता 6व्या अध्यायामध्ये आता प्रवेश करतोय आपण, ज्याच्यामध्ये नारद आणि व्यास यांचा पुढचा संवाद प्रस्तुत केला गेला आहे. मग व्यासदेवांनी नारदांना पुन्हा प्रश्न विचारला, नारदजी, तुम्ही सांगितलं की त्या भक्तिवेदांतांनी तुम्हाला उपदेश दिले आणि ते नंतर निघून गेले, मग ते निघून गेल्यावर तुम्ही काय केलं? साहजिक प्रश्न आहे. ते निघून गेले, मग ते निघून गेल्यावर तुम्ही काय केलं? मग तुम्हाला तर दीक्षा मिळाली, मग दीक्षेनंतर तुमचं जीवन कसं होतं? आणि मग तुम्ही नारद कसे बनले? तेव्हा तर तुम्ही दासीपुत्र होते, आणि तुम्हाला मागचा जन्म कसं काय आठवतोय? तुम्ही मागच्या कल्पामध्ये म्हणतात दासीपुत्र होते, आता तुम्ही नारद झाले कसे, आणि तुम्हाला मागचा जन्म कसा आठवतोय? तर याच्याबद्दल मला थोडंसं तुम्ही सांगा. आणि मग नारद मुनी जे आहे ते सांगायला सुरू करतात की कशा प्रकारे माझी माता, जसं त्यांनी सांगितलं, दासी होती. ती माता व्यवस्थित सांभाळ करायची मला, परंतु रिसोर्सेस कमी असल्यामुळे व्यवस्थितपणे माझं पालनपोषण करणं तिला शक्य नव्हतं. परंतु ती माझ्यावर खूप प्रेम करायची, मी तिच्यावर प्रेम करायचो, मी तिच्यावर आश्रित होतो. आणि एक दिवशी संध्याकाळी गाईचं दूध काढायला जेव्हा माझी आई चालली होती, तेव्हा सर्पदंश झाला आणि तिचा मृत्यू झाला. नारद छोटासा बालक, नारद म्हणजे नारद नाही, आता दासीपुत्र म्हणू शकतो, नारद बनायचे अजून, दासीपुत्र छोटं बालक आईवर आश्रित आहे, जंगलामध्ये राहत आहेत आणि आई गेली. त्यांनी काय समजलं? त्यांनी समजलं की देवाची काहीतरी विशेष कृपा आहे माझ्यावर, आणि नारदांनी सगळं तिथलं जे काही त्यांचं होतं कुटी वगैरे सगळी सोडून दिली आणि तीर्थयात्रा भ्रमणला निघून गेले. आपल्याला मनामध्ये प्रश्न उपस्थित होतो बऱ्याचदा, जीवनामध्ये सगळं चांगलं चाललं आहे आणि अचानक काहीतरी अशी घटना झाली, तेव्हा आपल्या मनामध्ये प्रश्न होतो की देव माझ्या बाबतीत असं का करतोय? येतो असा प्रश्न, वाय मी, माझ्या बाबतीत असं का? नारदांनी असं नाही विचारलं की माझ्या बाबतीत असं का झालं, मी तर आईवर आश्रित होतो आणि आईच नेली तुम्ही, आणि लहान बालक आहे ना. नारदांनी काय विचार केला? कदाचित देवाची कृपा त्यांनी ती समजली. तर ॲक्च्युली देवाची कृपा आपल्याला वेगवेगळ्या दिशांहून प्राप्त होत असते. मला जे पाहिजे ते मला मिळतं म्हणजे देवाची पुढून होणारी कृपा, आणि मला जे पाहिजे ते मला नाही मिळत किंवा जे मला नाही पाहिजे ते मला मिळतं म्हणजे देवाची मागून होणारी कृपा. समजली? कृपा पुढून होणारी कृपा आणि मागून होणारी कृपा. आपल्याला वाटतं असं व्हावं तसं व्हावं, असंच झालं पाहिजे तसंच झालं पाहिजे, आणि तसं झालं तरच ती देवाची कृपा आहे, नाहीतर अवकृपा. तसं नाही आहे. जे काय आपल्या जीवनामध्ये होत असतं त्याच्या मागे आपलं काहीतरी हित दडलेलं असतं. एकदा एक व्यक्ती होते, ज्यूइश संत,
ज्यू समुदायाचे हॅरोल्ड कुशनर यांचा एक 7 वर्षाचा मुलगा प्रोजेरिया नावाच्या आजाराने मृत्युमुखी पावला आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलं त्यानंतर, वेन बॅड थिंग्स हॅपन टू गुड पीपल. चांगल्या लोकांच्या बाबतीत जेव्हा वाईट घडतं. आणि या संपूर्ण पुस्तकाचा निष्कर्ष त्यांनी काय काढला की 3 गुण असे आहेत. एक तर सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि दयाळू भगवंतांचे, देवाचे हे 3 गुण आहे. त्याचा निष्कर्ष त्यांचा पहिला होता की देव सर्वज्ञ आहे, म्हणजे देवाला कदाचित माहिती होतं माझा मुलाला आजार झालेला आहे. देव सर्वशक्तिमान पण आहे, त्यांच्यामध्ये ती शक्ती होती की त्याला वाचवणे, परंतु देवामध्ये दया नाही आहे. हा त्यांनी पहिला निष्कर्ष. किंवा जर देव सर्वशक्तिमान पण आहे, दयाळू पण आहे, पण कदाचित त्यांना कळलंच नसेल माझा मुलगा आजारी आहे. किंवा देव दयाळू पण आहे, त्यांना समजलं पण असेल त्या देवामध्ये शक्ती नाही आहे माझ्या मुलाला ठीक करायची. म्हणून त्यांनी म्हटलं की असे मर्यादित भगवान. हा त्यांनी निष्कर्ष काढला. आणि त्याचवेळी त्याच समकालीन डार्विनचं नाव तुम्ही कदाचित ऐकलं असेल. डार्विन्स थिअरी देणारा, सर्वांनी शिकली डार्विन्स थिअरी. डार्विन त्याचा 14 वर्षाचा मुलगा जेव्हा कॉलरामुळे मेला. डार्विन हा ख्रिश्चॅनिटी परिपूर्ण पालन करणारा व्यक्ती होता. देवावर त्याचा विश्वास होता आणि विश्वास असलेला तो थीस्ट होता, एथिस्ट नव्हता. परंतु जेव्हा त्याचा 14 वर्षाचा मुलगा कॉलराने गेला त्यानंतर तो जो नास्तिक बनला डार्विन, आणि त्याच्यानंतर तो डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत प्रस्तुत केला की मनुष्य देवापासून नव्हे तर मनुष्य माकडांपासून आलेला आहे. आणि तो सिद्धांत आजही शाळांमध्ये शिकवला जातो. बरोबर आहे. मनुष्य कोणापासून आले? माकडांपासून आले असं शिकवलं जातं. भागवतमध्ये कुठंच वर्णन नाही आहे असं. मनुष्य देवतांची, आपल्या प्रत्येकाचं गोत्र असतं, बरोबर. कश्यप गोत्र, भरद्वाज गोत्र, राईट. म्हणजे त्या मुनींचे आपण संतान आहोत तसं पाहायला गेलं तर. पण मग हा डार्विन एवढा नास्तिक का झाला? कारण की त्याचा मुलगा जेव्हा गेला त्यानंतर तो नास्तिक झाला. तशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये अशी वेगवेगळी परिस्थिती येऊ शकतात, संकट येऊ शकतात. परंतु त्याला जर आपण देवाची कृपा समजलं, त्यामुळं भागवतच्या 10व्या स्कंदामध्ये 14व्या अध्यायात ब्रह्माजी प्रार्थना करतात कृष्णाला. त्यामध्ये ते म्हणतात की तत्तेनुकंपां सुषमीक्षमानो भुंजान एवात्मकृतं विपाकम. त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की जीवेत यो मुक्तिपदे सदाय भाग रुद्वाग वपूर्भिर विदधन नमस्ते. की तो व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये काही हो, अनुकंपाम सुसमीक्ष मानो, तो भगवंतांचा हात आहे असं मानतो. आणि भुंजान एव आत्मकृतम विपाकम, हे माझेच काहीतरी मागच्या जन्माचं पाप केलं आहे मी, म्हणून मला ही परिस्थिती किंवा अशी घटना आता फेस करावी लागते आहे. आणि हृद्वाग वपूर्भिर विदधन नमस्ते, तो हृदयपूर्वक शरीर आणि वाणीद्वारे भगवंतांना नमस्कार करतो. जीवेत यो मुक्तिपदे सदा विभाग, तो व्यक्ती मुक्तीला पात्र बनू शकतो. म्हणजे जे काही माझ्या जीवनामध्ये घडतं आहे ते मीच पूर्वजन्मामध्ये केलेल्या पापाचं संचित रूपामध्ये मला मिळतं आहे अशी ज्याची धारणा आहे. आणि जे काय हो तो भगवंतांना धन्यवाद देत राहतो. म्हणजे ॲक्सिडेंट झाला आणि माझं बोट गेलं तरी तो व्यक्ती धन्यवाद देईल की अरे माझा तर हात जाणार होता, आता फक्त बोटच गेलं, आणि म्हणून धन्यवाद देतो. नारदांनी इथे धन्यवाद दिले भगवंतांना की भगवंता कदाचित तुझीच काहीतरी इच्छा असेल ज्याने माझी आई गेली. श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, एका प्रामाणिक जीवाला भगवंतांकडे ओढून घेण्याचा हाच मार्ग आहे. ते असहाय्य बालक आपल्या स्नेहमयी मातेच्या आश्रयाखाली राहत होते, परंतु त्याच्या मातेला या जगातून नाहीसे केले गेले. त्या बालकाने पूर्णपणे भगवंतांच्या दयेवर आश्रित राहावे
ही भगवदिच्छा होती. म्हणजे आता त्याचं आश्रयस्थान आई न राहता भगवंत झाले. तर कुठेतरी भगवंतांची ती इच्छा होती आणि मग ते बालक आता घर सोडून निघाले. भगवंतांच्या सृष्टीतल्या विविध ठिकाणी ते प्रवास करू लागले, सरोवरांना भेट देऊ लागले, सापांनी, घुबडांनी, कोल्ह्यांनी भरलेल्या घनदाट अंधाऱ्या जंगलामधनं जाऊ लागले. परंतु आता भगवंतांवर आश्रित ते बालक होते. ते सांगतात, नारदजी, मी तहानलेला थकलेला असताना मी पाणी प्यायलो, विविध सरोवरांमध्ये स्नान केले आणि मी परमात्म्याचे देखील ध्यान केले. एका ठिकाणी बसलो आणि भगवंतांवर ध्यान करू लागलो. आणि ध्यान मी कशा प्रकारे करत होतो? ध्यायतश्चरणांभोजं भावनिर्जित चेतसा औत्कंठ्याश्रुकलाक्षस्य हृदयासीन्मे शनैर्हरिः. ते सांगतात, ध्यायतश्चरणांभोजं, मी दिव्य प्रेमाने जेव्हा भावनिर्जित चेतसा, की दिव्य प्रेमामध्ये मन एकरूप करून जेव्हा मी भगवंतांच्या चरणांवर ध्यान करत, औत्कुंठ्याश्रू कलाक्षस्य, डोळ्यामधनं माझे उत्कंठेने अश्रू प्रवाहित व्हायचे आणि हृदयासीन्मे शनै हरिः, हळूहळू भगवान हरी माझ्या हृदयामध्ये प्रकट होऊ लागले. हा ध्यानाचा परिणाम आहे. भगवंतांवर ध्यान केल्यानंतर भगवंत हृदयामध्ये प्रकट होतात आणि प्रत्येक अवयव जेव्हा माझ्या हृदयामध्ये भगवंतांचं मी दर्शन घेतलं, प्रत्येक अवयवामध्ये चेतना संचारली गेली आणि मी आनंदाच्या सागरामध्ये बुडालो. पण अचानक काय झालं? अचानक भगवंतांचं रूप दिसेनासं झालं. जे भगवंत प्रकट झाले होते ते भगवंत आता अप्रकट झाले आणि मी पुन्हा ध्यान करू लागलो. खूप प्रयत्न केले, परंतु भगवंतांचं दर्शन आता काही होत नव्हतं. किती प्रयत्न केले तरी होईना, किती प्रयत्न केले तरी होईना. आणि मग मला एक दिव्य वाणी भगवंतांची ऐकू आली, यापुढे तुला दर्शन मिळणार नाही, कारण की तुझ्या हृदयामध्ये अजून थोडेसे दोष शिल्लक आहेत. मी एकदा दर्शन तुला दिले कारण की मला तुझी उत्कंठा वाढवायची होती. तू आता माझ्या दर्शनाची भूक तुझ्या मनामध्ये उत्पन्न करायची होती. परमसत्य आणि भक्तांची थोडी काळ जरी कोणी सेवा केली तरी तो माणूस माझा सहचर बनू शकतो. तू भक्तिवेदांतांची सेवा केलेली आहे, तू त्यांच्या आदेशांचं पालन केलं आहे. अजून थोडा तू शुद्ध हो आणि तू तपस्या कर, ध्यान कर. माझ्या कृपेने तुझी स्मृती जी आहे ती कधीच नष्ट होणार नाही. आणि भगवंतांची वाणी तिथनं अप्रकट होते आणि जेव्हा भगवंत तिकडनं जातात त्यानंतर मी सतत कीर्तन करत राहिलो, प्रवास करत राहिलो आणि कोणाचाही द्वेष मी केला नाही. नामान्यनन्तस्य तत्र पठन् गुह्यानि भद्राणि कृतानि च स्मरन् गाम्पर्यटं स्तुष्टमनागतस्पृह कालं प्रतीक्षन् विमदो विमत्सरः. नारद सांगतात, मी काय केलं? नामानी अनंतस्य, भगवंतांचे नाव जे अनंत भगवान आहे त्यांचे नाव, त्यांचे रूप, त्यांचे गुण, त्यांचे लीला. गुह्यानी भद्राणी कृतानी, जे लोकांच्या जीवनामध्ये शुभत्व आणतात त्यांचं पठन च स्मरण, त्यांचं मी पठन केलं आणि त्यांचं स्मरण केलं. तर भगवंतांचं स्मरण मी करत राहिलो आणि फिरत राहिलो. गाम पर्यटन, पर्यटन समजतं तुम्हाला? पर्यटन, गाम पर्यटन, गावोगावी मी भटकत राहिलो, फिरत राहिलो, भगवंतांचं कीर्तन करत राहिलो, स्मरण करत राहिलो. आणि मी काय काय अजून केलं त्याच्याबद्दल ते सांगतायत. तुष्टमना गतस्पृह कालम प्रतीक्षण विमदो विमत्सरः. तर ह्या श्लोकातनं आम्ही साधकाचे 5 लक्षण काढलेले आहेत. जो साधक आहे त्याच्यामध्ये ह्या 5 गुणांचा विकास झाला पाहिजे. जसं नारदमुनी सांगतायत, त्यांच्या मागच्या जन्मामध्ये जेव्हा ते भटकंती करत होते, भगवंतांचं नाव जप कीर्तन करत होते, त्यामध्ये सगळ्यात पहिला गुण आहे तो म्हणजे तुष्ट मनाहा, म्हणजे ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. संतुष्ट मन, मन एक तर संतुष्ट राहील किंवा मन एकतर उद्विग्न राहील.
जर आपलं मन संतुष्ट नसेल तर आपलं मन उद्विग्न होऊ जातं. उद्विग्न मन म्हणजे मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते उद्विग्नता. उद्विग्न मन कधीच शांतीचा अनुभव करू शकत नाही. प्रसन्न मन फक्त शांतीचा अनुभव करू शकतं. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तर मन प्रसन्न असायला हवं, जे सर्व सिद्धीचं कारण आहे. भागवतामध्ये अजून एका ठिकाणी वर्णन येतं की हे जे मन आहे, सदा संतुष्ट मनसः सर्वा शिवमया दिशाः शर्करा कंटकादिभ्यो यथापानोत्पदः शिवम. ज्या प्रकारे आपण काटे किंवा दगडांच्या रस्त्याने जातो तेव्हा आपल्याला टोचतं सगळं, आणि ते टोचणं न पाहिजे असेल तर आपण पायामध्ये पादत्राणे घालतो. चप्पल घातल्यानंतर आपल्याला मग काहीच टोचत नाही. मग कुठल्या काट्यांहून चाला, कुठल्या दगडांहून चालला, काहीच होत नाही. त्याप्रकारे ते सांगतात, जर आपलं मन संतुष्ट असेल, सर्वा शिवमया हा दिशा हा, तुमचं मन संतुष्ट असेल, तुम्ही ज्या दिशेला जाल त्या दिशेला तुम्हाला प्रसन्नता अनुभव येईल. आणि जर मन असंतुष्ट असेल तर मग तुम्हाला सगळीकडे अशुभत्व मिळेल. जसं वामनदेव बलीच्या राज्यामध्ये जेव्हा जातात तेव्हा सांगतात 3 पद भूमी दे. बली म्हणतात, काय प्रधानमंत्रीकडे आला आणि 4 डोनेशन मागतोय, काहीतरी माग मोठं, तुला मी एक द्वीप देऊन टाकतो, पाहिजे तर ग्रह पाहिजे का दुसरा देतोय तो. वामनदेव म्हणतात की जो संतुष्ट नाही ना त्याला तुम्ही 3 लोक दिले तरी तो काही फायद्याचे नाही आहे, तरी तो असंतुष्टच राहणार आहे. ये दिल मांगे मोर, तो असंतुष्टच राहणार. त्याला त्यापेक्षा संतुष्ट असेल तर व्यक्ती प्रसन्न राहू शकतो, आणि संतुष्ट व्यक्तीला तो जेव्हा प्रसन्न असतो तेव्हा त्याला कुठल्याच गोष्टींची आवश्यकता राहत नाही. त्यामुळे संतुष्टी हे सगळ्यात मोठं धन आहे असं म्हटलं जातं. आणि ते म्हणतात मी संतुष्ट आहे. तर असा संतोष हा साधकाचं पहिलं लक्षण नारदजी सांगतायत. संतुष्ट असायला शिकलं पाहिजे. नाहीतर जर मन संतुष्ट नसेल तर मन उद्विग्न राहील, आणि असं उद्विग्न मन भगवंतांच्या सेवेमध्ये लागणं अवघड आहे. ध्यान करणं अवघड होऊन जातं त्या व्यक्तीला. म्हणजे सकाळी जप करेल पण 9:15 शेअर मार्केट उघडेल तर काय होईल, असं त्याचा सकाळच्या जपामध्ये विचार येतो. प्रभूजींना सगळं माहिती, मार्केट कधी उघडतं. काय करणार प्रभूजीच असे. काही गृहस्थ असतात जे ज्ञान देत राहत असतात. तर जेव्हा उद्विग्न मन असतं तेव्हा ते मन शांत नसतं. त्यामुळे ध्यान करण्यासाठी सगळ्यात पहिलं लक्षण आहे ते म्हणजे शांत मन. तर येणं केनं प्रकारेनं आपण संतुष्ट राहिलं तर शांत मन होईल, आणि मन शांत झालं तर ध्यान लागेल. त्यामुळे पहिलं लक्षण नारद सांगता मी विकसित केलं ते म्हणजे तुष्ट मनाहा. जंगलामधनं जाताना मला जी भाकरी मिळाली ती खाल्ली, जे नाही मिळालं ते घेतलं, ज्या सरोवर मिळेल तिथलं मी पाणी पिलं. माझी कुठलीच अपेक्षा नव्हती, कारण अपेक्षा असेल तर दुःख मिळेल. आशा ही परमम दुःखम, ऐकले तुम्ही? आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम. जर आशा ठेवली, अरे मला आज गुलाबजाम मिळेल, आणि गेलो अरे गुलाबजामच नाही, अरे यार उगाचच. तर आशा ठेवली तर दुःख मिळेल, आणि जर आशाच ठेवली नाही आणि मिळालं तर काही, अरे वा, नाही मिळालं नो प्रॉब्लेम, कारण आशाच नाही ठेवलेली काही. तर अशा प्रकारचे संतुष्ट मन. दुसरं गतस्पृह, सर्व प्रकारच्या भौतिक इच्छांतून मुक्त. कारण की भौतिक इच्छा ह्या आपल्या बंधनाचं कारण बनतात. भौतिक इच्छा म्हणजे मला कुठलीही भौतिक इच्छा असेल, मला हे पाहिजे ते पाहिजे. श्रील प्रभुपाद तर एवढं सांगतात, एखाद्या व्यक्तीला जर मृत्यूच्या वेळी त्याची एक इच्छा राहिली असेल अपूर्ण, मला गुलाबजाम खायचा आहे, आणि जर त्याचा मृत्यू होऊन गेला तर तो गुलाबजाम खाण्यासाठी त्याला दुसरा जन्म घ्यावा लागेल. एक जन्म एका गुलाबजामसाठी परवडत नाही, राईट? तर त्यामुळे भौतिक इच्छा त्याच्यापासनं मुक्त. जेव्हा नरसिंहदेव प्रकट होतात खांब फोडून, प्रल्हादला विचारतात वर माग बेटा, वर माग. प्रल्हाद म्हणतं मला काहीच नको आहे. असं नको, लोक म्हणतील नरसिंह आले आणि प्रल्हादला काहीच नाही दिलं. देव प्रसन्न झाल्यावर काहीतरी आशीर्वाद दिला पाहिजे की नाही? ठीक आहे, तुम्हाला द्यायचं ते एक गोष्ट द्या,
यदि दास्यसि मे कामान वरांस्त्वं वरदर्शभ कामानां हृदि असंरोहं भवतस्तु वृणेवरम. यदि दास्यसि मे कामान, जर तुम्हाला माझी काही कामना पूर्ण करायची असेल, वरांस्त्वं वरदर्शभ, वर देण्यामध्ये सर्वश्रेष्ठ भगवंत तुम्हाला जर काही वर द्यायचा असेल तर एक वर द्या. कामानां हृदि असंरोहम भवतस्तु वृणेवरम, माझ्या हृदयातल्या सगळ्या भौतिक इच्छा आणि कामना नष्ट करून टाका, हा मला तुम्ही वर द्या, असं प्रल्हाद मागतात. आणि प्रल्हाद श्रेष्ठ भक्त आहे. तर त्यामुळे ह्या भौतिक जगामध्ये, तुम्ही तर म्हणाल आम्हाला तर भौतिक जगामध्ये काम तर करावंच लागतं, काम करायचंच आहे ना, काम कोण करायला नाही म्हणताय, पण भौतिक जगामध्ये लिप्तता नको, भौतिक जगाप्रती आसक्ती नको आणि भौतिक इच्छा नसायला हव्या. कारण की ह्या इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानी सम्मोहम सर्गे यांती परंतप. गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की ह्या इच्छाचमुळं ॲक्च्युली आपण या दुःखालयामध्ये अडकलेलो आहोत. की भगवंतच का भोग करू इच्छितात आणि मी का नाही, आणि मलाही भोग करायचा आहे, त्यामुळं भौतिक जगामध्ये त्याला पाठवलं गेलं आहे, जा बाबा तुझी इच्छा पूर्ण कर. तर या इच्छा ज्या आहेत आपल्याला भौतिक जगामध्ये भ्रमण करण्यासाठी भाग पाडत असतात. त्यामुळे भौतिक इच्छांपासून थोडं दूर राहिलेलं बरं. भौतिक काम करायचं आहे, डू द नीडफुल, काम करत 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 भक्ती करायची आहे, भक्तीची जोड द्यायची आपल्या कामांना आणि तिथून पुढे जात राहायचं आहे. पण त्यांनी ते सांगितलं सर्व प्रकारच्या भौतिक इच्छा मुक्त. तिसरं ते सांगतात कालम प्रतीक्षण, काळाची मी प्रतीक्षा करत राहिलो, याचा अर्थ आहे पेशन्स, धैर्य धारण केलं त्यांनी. मराठीमध्ये एक म्हण आहे, तूप खाल्ल्याने लगेच रूप येत नसतं. एकाने तूप खाल्ल्याने लगेच चेक करतोय, अरे वाढलं नाही, मसल्स वाढले नाही तू, किंवा रूप लगेच आलं नाही. किंवा हिंदीमध्ये म्हणतात आज भरती कल चक्रवर्ती, असं नाही होत. तर त्यामुळं मी तर इतके दिवस झाले, प्रभूजींनी सांगितलं जप करायचा, आज कितवा दिवस आहे आपला, 4था. पहिल्या दिवसापासून जप करतोय, अजून काय वाटत नाही हृदय शुद्ध झालंय. कालम प्रतीक्षण, आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल. प्रत्येक चांगली गोष्ट घडण्यासाठी वेळ लागत असतो, बरोबर आहे. साधी भाजी जरी करायची तर थोडा वेळ तिला पक्कू द्यावं लागतं. आज आंब्याची बी लावली म्हणजे उद्या तुम्हाला आंबा खायला मिळेल असं नाही होत. त्याला तुम्हाला सिंचन करावं लागतं, त्याला पाणी घालावं लागतं, त्याला मोठं करावं लागतं आणि मग हळूहळू हळूहळू 4 वर्षानंतर त्याला आंबे तुम्हाला मिळतील, बरोबर आहे. म्हणजे एक आंब्याचं झाड यायला जर 4-5 वर्ष लागतात. करोडो जन्मांचं पापाचं ओझं घेऊन चाललो आहे आणि एकदा महामंत्र जप केला म्हणजे जाणार आहे का ते लगेच? थोडा वेळ लागेल. कालम प्रतीक्षण, थोडी प्रतीक्षा करायला लागेल. धैर्य धारण करायचं आणि पुढे जात राहायचं आहे. धैर्य धारण करून पुढे जात राहायचं आहे, हे साधकाचं लक्षण आहे. त्यामुळे रूप गोस्वामी 3 सूत्र सांगतात, उत्साहात, निश्चयात, धैर्यात. उत्साह पाहिजे आपल्याला भक्तीमध्ये की आता मला करायचं आहे, निश्चय पाहिजे मी हे करणारच, आणि धैर्य देखील हवे. याचं फळ मला जेव्हा मिळेल त्याच्यासाठी मी कालम प्रतीक्षण, त्याची मी वाट बघेन. प्रभुपाद ह्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये उदाहरण देता गर्भवती महिलेचं, की आज तिला गर्भधारणा झाली आहे, तिला लगेच उद्याच मूल होणार नाही आहे, तिला 9 महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे, बरोबर. कमीत कमी तेवढी तिला प्रतीक्षा करावी लागणार आहे. तर कालम प्रतीक्षण, त्या प्रकारे आध्यात्मिक साधकाला वेळ लागत असतो, त्याची त्यांनी प्रतीक्षा केली पाहिजे. आणि प्रतीक्षा करत 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 उत्साह सोडला नाही पाहिजे, उत्साहाने त्याने काम करत राहिलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, मातंग ऋषी निघून गेल्यानंतर शबरी भगवंतांची वाट बघत होती. मातंग ऋषी आध्यात्मिक संसारात चालले गेले आणि शबरीला सांगितलं, तू इथेच थांब, प्रभू श्रीराम कधीतरी येतील इथे. ती दररोज सडा रांगोळी तिचं काम करत राहायची आणि वाट पाहायची, आज राम येतील, आज राम येतील, आज राम येतील. असं करत करत किती वर्ष होऊन गेले, परंतु तिचा उत्साह कमी नाही झाला. परंतु तिच्यामध्ये हा गुण होता, कालम प्रतीक्षण. काळाची वाट पाहत होती ती, येतील, राम आएंगे.
भजन पण आहे ना ते, राम आएंगे. तर ते शबरीच्या भावनेमध्ये आहे की कधीतरी राम येतील. आणि जेव्हा प्रभू राम आले तेव्हा शबरीची भक्ती त्यांनी स्वीकार केली. उष्टी बोरं खाल्ल्याचं आपण वाचतो, ऐकतो. आणि त्यानंतर शबरीचा उद्धार झाला. तर अशा प्रकारे कालम प्रतीक्षण हा साधकासाठी खूप महत्त्वाचा गुण आहे की आज आम्ही काही केलं आणि उद्या आम्हाला लगेच फळ पाहिजे, तसं होत नसतं. तर त्यासाठी हा गुण आहे. आणि चौथा सांगतात नारद, विमदह म्हणजे गर्व रहित. मराठीमध्ये आपण म्हणतो ना, गर्वाचे घर खाली. गर्वरहित, कुठल्याही गोष्टींचा गर्व नव्हता, सर्व गर्व मी सोडून दिला. नारद सांगतायत, गर्व करायचा कसला? कुठल्या गोष्टीचा गर्व करणार आपण? आपल्याकडे आहे काय? आपलं आहे काय? सर्व काही देवदत्त आहे. देवदत्त शब्द माहिती तुम्हाला? एखाद्या जणाचं नाव पण आहे देवदत्त, परंतु देवदत्त म्हणजे देवाने दिलेलं आहे आम्हाला सगळं. तेव्हा आपल्याला स्वतःचा गर्व करण्यासारखे काही नाही. गर्वाचे घर खाली. त्यामुळं मी गर्व कुठल्या गोष्टीचा केला नाही, गर्वाचा त्याग केला. आणि साधकासाठी देखील हे खूप महत्त्वाची हा अंग आहे. साधकामध्ये कधीकधी काही गोष्टी पालन केल्यानंतर, काही वर्ष गेल्यानंतर त्याच्यामध्ये एक सूक्ष्म प्रकारचा गर्व येत असतो की आता मी खूप मोठा भक्त झालेलो आहे. मी काहीतरी प्राप्त केलेलं आहे. 10 भागवत सप्ते मी ऐकलेले आहेत, असं तो रेकॉर्ड ठेवतो. आणि मी एवढ्या वेळास भागवत वाचलेलं आहे, आणि एवढे माझे श्लोकपाठ आहे, आणि एवढा दान मी दिलेला आहे. आहे माझ्या इतका कोणी दानी? आहे माझ्या इतका कोणी तपस्वी? मी तर एकदाच भोजन करतो, हे लोक 4-4दा खात आहे. अशा प्रकारचा गर्व, कधीकधी सूक्ष्म गर्व एखाद्या व्यक्तीच्या मध्ये येऊ शकतो, आणि त्या गर्वाच्या द्वारे त्याचं कुठेतरी पतन होऊ शकतं. आणि त्यामुळं असं म्हणतात इंग्लिशमध्ये, द हायर यू गो द हार्डर यू फॉल. ऐकलंय? पहिल्या मजल्यावरनं पडणाऱ्याला जास्ती लागणार नाही, 5व्यावरनं पडला तर खूप जास्ती लागेल, हाडकाड मोडून घेईल. तर जेवढं उच्च आपण जातो तेवढीच त्याची रिस्क देखील वाढत असते. त्यामुळं गर्व व्यक्तीला नसायला हवा. त्यामुळं गर्व हे आसुरी संपत्तीचं लक्षण भगवान कृष्णांनी गीतेमध्ये सांगितलं आहे. दंभो दर्पो अभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानम पार्थ संपदम आसुरीम. ही आसुरी संपत्ती आहे. हे असुरांचं लक्षण असतं की जे काही करतात त्याचा गर्व त्यांना होत असतो. बघा, तर हा गर्व रहित होऊन विमदह. आणि 5वं सांगितलं विमत्सरः, ईर्ष्यारहित, दुसऱ्यांची ईर्ष्या न करता, अनुसूया न बाळगता. तुम्ही बघितलं असेल जेव्हा आपण भागवताचा 2रा श्लोक चर्चा केला होता, 1 स्कंद 1 अध्याय, परमो निर्मत्सराणाम सताम वेद्य. कोणाला समजू शकतं भागवत? निर्मत्सर व्यक्तीला समजू शकतं, ज्याच्या हृदयामध्ये ईर्ष्या नाही आहे. ईर्ष्या म्हणजे कंपॅरिझन. याच्याकडे ते एवढं, याला 2 गुलाबजाम, मला तर एकच मिळाला, याला ते एवढं, मला तर कमी. तर अशा प्रकारची ईर्ष्या जेव्हा व्यक्ती हृदयामध्ये बाळगतो, ती ईर्ष्या देखील आपलं हृदय उद्विग्न करून टाकते. आणि उद्विग्न झालेलं चित्त शांत होऊ शकत नाही. ज्या प्रकारे उकळतं पाणी बघितलं तुम्ही? उकळतं पाणी, उकळत्या पाण्यामध्ये आपण आपलं प्रतिबिंब बघू शकतो. कसा दिसतोय मी? उकळत्या पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब दिसणार नाही. पाणी शांत वाहू द्यावं लागेल, तेव्हा आपण स्वतःला त्यामध्ये बघू शकतो. त्या प्रकारे जेव्हा ईर्ष्या, गर्व आणि भौतिक इच्छा याच्याद्वारे मन जेव्हा चंचल आणि विचलित झालेलं असेल, तेव्हा आत्मसाक्षात्कार होऊ शकत नाही. कारण की ते जल पहिले शांत होऊ द्यावं लागेल, नंतर आपण स्वतःचं प्रतिबिंब बघू शकतो. आणि ज्यांच्याकडे खरोखर खूप गोष्टी असतात ना, ते लोक त्याचा बाऊ करत नाही. मराठीमध्ये एक म्हण आहे, उथळ पाण्याला खळखळाट फार. जे पाणी उथळ आहे ते
खळखळत आहे, खळखळाट आहे त्याला, त्याच्याकडे काहीच नाही आणि ते दाखवत आहे बघा मी किती पाणी. पण जे डीप पाणी असतं, समुद्रातली सगळ्यात खालची गहिराई किंवा खूप मोठी विहीर तुम्ही बघितलं, विहिरीच्या पाण्यात खळखळाट नाही आहे, पण एखादा व्यक्ती डुबला तर खूप खाली जाऊ शकतो आणि त्याचा मृत्यू देखील होऊ शकतं. त्याप्रकारे भक्त जो आहे तो एक गंभीर असतो, त्याचा स्वभाव मृदू असतो आणि तो त्याच्या केलेल्या गोष्टींची स्वतः वाहवा करत नाही आणि दुसऱ्यांकडनं वाहवा करून घेत नाही. हे भक्ताचं एक लक्षण आहे. अशा प्रकारे नारद सांगतायत की ह्या सर्व गुणांनी युक्त होऊन मी साधना केली आणि त्यामुळे कुठेतरी परिपूर्णता प्राप्त झाली. समजते तुम्हाला? त्या जन्मामध्ये त्यांनी केलं, भगवंतांचं दर्शन त्यांना हृदयामध्ये झालं आणि ते पुढे गेले आणि ह्या साधनांचा कुठेतरी त्यांनी विकास केला. आपण बऱ्याचदा भागवतो वाचतो, हां नारदजींची जर्नी चालू आहे, वाचून वाचून पुढे निघून जातो. परंतु जसं मी काल सांगितलं की असे काही काही रत्न भागवतमध्ये दडलेले असतात, ज्यांना आपण बघितलं की त्याच्यासाठी आपल्याला आचार्य लागतात, जे आपल्याला त्यातनं माहिती काढून देतात की बघा याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे ते बघा. आणि त्यामुळे प्रभुपाद हे सगळे शब्दांचे अर्थ प्रभुपादांच्या भागवतातनं ॲज इट इज उचलले. प्रभुपादांनी प्रत्येक शब्दाचा अनुवाद करून दिलेला आहे. आत्तापर्यंत भूतलावर असं श्रीमद भागवत उपलब्ध नव्हतं. 18,000 श्लोक होते, पण प्रत्येक शब्दाचा तुम्हाला पाहिजे त्या भाषेमध्ये अर्थ देऊन दिला आहे प्रभुपादांनी. प्रत्येक शब्दाचा अर्थ दिला आहे, एकूण एक शब्द त्याचा अर्थ काय आहे. खूप सारे भागवत याच्या आधीही होते, परंतु प्रत्येक शब्दानुशब्दाचा अर्थ आणि तुम्हाला ज्या पाहिजे त्या भाषेत, इंग्लिशमध्ये पाहिजे तर इंग्लिशमध्ये घ्या, मराठीत घ्या, हिंदी घ्या, उर्दूमध्ये देखील आहे. तर अशी प्रभुपादांचं एक विशेष योगदान आहे की जेव्हा आपण त्यांच्या शब्दांचा देखील अर्थ वाचतो त्यातनं आपल्याला बरेचसे अर्थ उलगडतात आणि त्यातनं आपल्याला मार्ग मिळू शकतो. तसं हे प्रभुपादांचं योगदान. तसे हे 5 त्यांनी आपल्याला साधन सांगितले, साधकाची लक्षणं तिथनं आपल्याला दिसतात. आणि ते सांगतात की मी कृष्णामध्ये तल्लीन झालो जवळपास आणि त्यानंतर मला मृत्यू आला. आणि जेव्हा मृत्यू आला मला एक आध्यात्मिक शरीर प्राप्त झालं आणि मागील कल्पाच्या अंती मी ब्रह्मदेवांसह भगवंतांच्या देहात प्रवेश केला. आणि जेव्हा ब्रह्मदेव जागे झाले त्यानंतर मी प्रकट झालो आणि जेव्हा मी प्रकट झालो तेव्हा मी मुक्त पुरुष होतो, अंतरिक्ष पुरुष म्हणजे आकाशात विचरण करणारा झालो. आणि मला कृष्णांनी एक वीणा दिली. देवदत्तमिमां वीणां स्वरब्रह्म विभूषितां मूर्छयित्वा हरिकथां गायमानश्चराम्यहं. देवदत्त, मी तुम्हाला म्हटलं तर मागे पण म्हटलं, देवदत्त, देवदत्त म्हणजे देवांनी दिलेली. देवदत्त इमाम वीणाम, ही वीणा घेऊन आता मी काय करतो, ती वीणा स्वरब्रह्म विभूषिणीम, ती वेगवेगळ्या स्वरांचा नाद करते. मूर्छयित्वा, तिचा नाद करत मी काय करतो, हरिकथां गायमानश्चराम्यहं, चरामी अहम, मी चरण करतो, मी फिरतो. नारद मुनी बजाय वीणा राधिकारमण नामे. वीणा घेऊन भगवंतांचं कीर्तन मी करत असतो. वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही बघितलं असेल, वीणा घेऊन वारकरी कीर्तन करतात आणि त्या कीर्तनाच्या शैलीला नारदीय कीर्तन म्हणतात. कारण की नारद मुनी देखील हातामध्ये वीणा घेऊन हरिकथां गायमानश्चराम्यहम, हरिकथाचं गान करत ते फिरतात. तर तशी नारदीय कीर्तनाची परंपरा. आणि नारद स्वतः अशा प्रकारे सांगायला लागले की मी, म्हणजे प्रश्नाचं उत्तर मिळालं. व्यासदेवानी प्रश्न विचारला होता ना, तुम्ही पुढचा जन्म तुम्हाला कसा मिळाला, तुम्ही नारद कसे झाले, तुम्हाला स्मृती कशी आहे. कारण की भगवंतांनी मला ती शक्ती दिली आहे आणि त्यामुळं कीर्तनाची शक्ती काय नारद मुनी सांगतात. प्रगायतः स्ववीर्याणि तीर्थपाद प्रियश्रवाः आहूत इव मे शीघ्रं दर्शनं याति चेतसी. प्रगायतः, ज्यांचं गान केल्यामुळे, तीर्थपाद, भगवंतांचे चरण जिथे ठेवतात तिथे तीर्थ होतात. प्रियश्रवाः, आणि त्यांचं ज्या कथा आहे त्या सुनण्यासाठी अतिशय प्रिय आहे, ऐकण्यासाठी प्रिय आहे. त्यांचं वीर्याणी, त्यांच्या कथांचं गान.
जेव्हा मी करतो असं विना घेऊन फिरताना हरिकथाम गायमान जेव्हा मी गातो तेव्हा काय होतं, आहूत इव मे शीघ्रम दर्शनम याती चेतसी. भगवंतात मी जसं आहूत म्हणजे बोलवल्या प्रकारे भगवंत लगेच येतात आणि माझ्या हृदयामध्ये प्रकट होतात. ही नारदांकडे शक्ती आहे. म्हणजे आपण एखाद्याला बोलवा ए इकडे ये आणि त्याने यावं, त्या प्रकारे नारद म्हणतात मी भगवंतांना बोलवतो आणि भगवंत येतात. अशा प्रकारे नारदांमध्ये दिव्य शक्ती आहे. आणि मग नारद व्यासदेवांना आता निष्कर्ष देत सांगतात की ही हरिकथा जी आहे तुला आता त्याचं वर्णन करायचं आहे, हे मी तुला सांगतोय व्यास. माझ्या मागे म्हणाल एतद्ध्यातुर चित्ताना मात्रा स्पर्शेच्छया मुहु भवसिंधू प्लवो दृष्टो हरिचर्यानुवर्णनम. एतद ही आतुर चित्तानाम. ह्या संसारातले लोक आतुर चित्त आहे. आतुर कशासाठी आहेत? मात्रा स्पर्शेच्छया मुहु. आपल्या इंद्रियांचं विषयांशी संभोग करण्यासाठी आतुर आहेत. चला आम्हाला काहीतरी दाखवा, चला काहीतरी ऐकवा, चला काहीतरी खाऊ घाला. आणि अशा इंद्रियांना संतुष्ट करण्यासाठी जे लोक आतुर आहेत, एतद ही आतुर चित्ताना मात्रा स्पर्शे इच्छया मुहू. पुन्हा पुन्हा तेच संपर्क इंद्रियांचा विषयवस्तूंशी करू इच्छितात आणि या भवसागरामध्ये पडून आहेत. या भवसागरातनं जर त्यांना बाहेर पडायचं असेल तर एकच नाव आहे, भवसिंधू प्लवो दृष्टो. दृष्ट म्हणजे मी पाहतोय. नारदमुनी सांगतायत त्यांचा साक्षात्काराद्वारे या भवसागरातनं पार करायचंय तर मला एकच नाव दिसतीये. कुठली ती नाव? हरिचर्यानुवर्णनम. भगवान हरींची कथा करणे एवढी एकमात्रच नाव आहे भवसागरातनं बाहेर पडायचं असेल तर. बोला हरिकथा की जय. ती नाव आहे हरिकथेला. या भवसागरातनं पार करणारी एक नाव म्हटलं गेलेलं आहे आणि आपलं सौभाग्य आहे त्या नावेमध्ये आपल्याला बसायला मिळतं आहे. भागवत कथा रूपी नाव. तर नारदमुनी सांगतायत, नारदांनी सांगितलं आहे, किती सुंदर अलंकार, किती सुंदर उपमा दिलेली त्यांनी की भवसिंधू प्लवो दृष्टो. भवसागरामधनं प्लव म्हणजे नौका, एकच नाव दिसते आणि ती म्हणजे हरिचर्यानुवर्णनम. या भौतिक संसारामधले लोक जे आहेत ते आतुर आहेत इंद्रिय आणि इंद्रियांना तुष्ट करण्यामध्ये. आणि तू आत्तापर्यंत जी रचना केली आहेत ती त्यांच्या इंद्रियांना संतुष्ट करण्यासाठी तू अजून साधनं दिलेली आहेत. वेद दिले, यामिमाम पुष्पिताम वाचाम, की पुष्पिता वाणी वेदांची तू प्रस्तुत केलेली आहे. व्यासांना सांगतायत. मागच्या याच्यामध्ये आपण 4थ्या अध्यायात चर्चा केली होती की लोकांना जी इंद्रिय तृप्ती चांगली वाटते तीच तुम्ही वेदांच्या याच्यातनं दिलेली आहे. तर ते पहिल्या 2 श्लोकामध्ये पुन्हा त्यांच्या जुन्या रचनेतले दोष काढतायत कुठेतरी, की लोकांना इंद्रियतृप्ती आनंददायक वाटते आणि तूच त्यांना अजून दिलेली आहे. परंतु अशा लोकांची चित्त उद्विग्न असतील आणि त्यांना भवसागरातनं पार काढायचं असेल तर हरिकथेचं वर्णन तू कमी केलेलं आहे. ती हरिकथारूपी नाव तू लोकांना दे, तेव्हा लोकांचं भलं होणार आहे. तर अशा प्रकारे नारद कुठेतरी व्यासदेवांना हिंट देत आहे की तुला आता काय करायचं आहे. आणि नारदमुनी निष्कर्ष सांगतायत भगवंतांची सेवा त्याबद्दल. माझ्या मागे म्हणाल यमादिभीर योगपथै कामलोभ हतो मुहुः मुकुंद सेवया यद्वत् तथात्माधान शाम्यती. यम आदिभिः, यम आदि म्हणजे इत्यादी, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी योगपथे, हा जो योगमार्ग आहे याच्याद्वारे काम लोभ हतो मुहू, कदाचित काम क्रोध लोभ थोडासा यांचं शमन होईल. यमादिभिर योगपथही काम लोभ हतो मुहू, काम लोभ इत्यादी अनर्थ यम अष्टांग योगाद्वारे कदाचित कुठेतरी कमी होतील. परंतु मुकुंद सेवया यद्वत, परंतु भगवान मुकुंदांच्या सेवेने जितके कमी होतील कदाचित तितके कमी होणार नाही. आणि तथात माधान शाम्यती, कामलोभ कमी होतील परंतु आत्म्याला संतुष्ट करण्याची शक्ती या योग मार्गामध्ये नाही आहे, जी केवळ मुकुंद सेवया यद्वत, मुकुंदाच्या सेवेमध्ये जी शक्ती आहे, जी आत्म्याला संतुष्ट करू शकते, ती कुठेतरी योग मार्गामध्ये
नाही आहे. कारण की व्यासदेवांनी जी वेदांची रचना केली होती त्याच्यामध्ये अष्टांग योग होता, त्याच्यामध्ये योगाद्वारे प्राप्त करल्या जाणाऱ्या सिद्धींचं वर्णन आहे. सर्व वर्णन त्यांनी केलेलं आहे. परंतु व्यासदेव असंतुष्ट होते. त्यांच्या असंतुष्टीचं कारण पण ते सांगतायत आणि त्यानंतर त्यांच्या असंतुष्टीतनं बाहेर पडण्याचा मार्ग देखील ते सांगतायत की तुला कुठेतरी हरिकथेचं वर्णन करायचं आहे. मुकुंद सेवया यद्वत, आणि मुकुंदच भगवंतांचं नाव त्यांनी का वापरलं आहे? मुकुंद शब्दाचा अर्थ आहे जे मुक्ती प्रदाता आहेत त्यांना म्हणतात मुकुंद, मुक्ती देणारे. तर मुक्ती जी आहे ती लोक शोधतात, ती त्यांना कुठे योग मार्गातनं मिळणार नाही आहे, त्यांना मुकुंदांची सेवा केल्यानंतरच मिळणार आहे. आणि म्हणून मुकुंद सेवया यद्वत तथात्मार्था न शाम्यती, अशा प्रकारे ते सांगत आहेत. आणि ते सांगतात की मी माझा जन्म आणि तुमच्या वैयक्तिक साक्षात्कारासाठी सगळं काही सांगितलं आहे. तुम्हाला जे प्रश्न तुम्ही विचारले, माझ्या जन्माबद्दल विचारलं, ते सगळं विचारलं. आणि त्यानंतर नारद मुनी जे आहेत ते निघून जातात आणि त्यांचं कीर्तन त्यांना आनंद देते, इतरांना जे आहे ते चेतना प्रदान करते. आणि त्यानंतर मग आता नारद मुनी गेल्यानंतर मग व्यासदेवांनी काय केलं असा प्रश्न विचारून 7व्या अध्यायामध्ये प्रवेश केला जातो. तर 6व्या अध्यायाचा सारांश जर आपण बघू तर अशा प्रकारे सगळ्यात पहिले व्यासदेव नारदांच्या जीवनाबद्दल प्रश्न विचारतात. तुम्ही भक्तिवेदांत गेल्यानंतर तुम्ही काय केलं, दीक्षा झाल्यानंतर तुम्ही काय केलं, आणि नारद मुनी आपल्या आईचं निधनाबद्दल सांगितलं आणि त्याला देवाची कृपा मानली. मग त्यानंतर नारदांचं जीवन, भगवंतांचं प्राप्त झालेलं ध्यान, दर्शन इत्यादी. आणि मग भगवंतांनी नारदाला जो उपदेश दिला की तू तपस्या कर, अजून शुद्ध हो, नंतर मी तुला दर्शन देईल. तुला मी दर्शन दिलं आहे कारण की अजून तुझी उत्कंठा मला जागृत करायची आहे. आणि मग कशा प्रकारे आपण नारदांनी भ्रमण केलं आणि 5 लक्षणं एका साधकाची त्यांच्यामध्ये दिसली, त्याद्वारे त्यांना पूर्ण सिद्धी प्राप्त झाली. आणि नारद मुनींनी निष्कर्ष दिला की हरी सिंधू प्लवो दृष्टो हरिचर्यानुवर्णनम, भवसिंधू प्लवो दृष्टो हरिचर्यानुवर्णनम, की भवसिंधूमध्ये एकच नाव आहे हरिकथा, त्याचं तू वर्णन कर. आणि नारद तिथून निघून जातात. आणि इथे आपण 7व्या अध्यायामध्ये प्रवेश करतो. शौनक सूत संवादामध्ये आपण पुन्हा जातो आहे. संवादामध्ये संवाद येत जात आहे, तुम्हाला कळतं आहे, तुम्ही फॉलो करतायत. पण संवाद मराठीमध्ये आपण जेव्हा पेपर सोडवायचो तेव्हा आपल्याला प्रश्न असायचे, कोण कोणास म्हणाले, आठवतं तुम्हाला? कोण कोणास म्हणाले. जो व्यक्ती कोण कोणास म्हणाले याचं उत्तर देऊ शकतो त्याला समजलं आहे सगळं. कारण की कथा असते, त्या कथेमध्ये आमच्या शाळेमध्ये असताना एक विद्यार्थी होता, तो पाठ करायचा माहिती का, कोण कोणाला म्हणाले. अरे हे पाठांतराचा विषय नाही आहे. तुम्ही कथा वाचल्यानंतर मग त्या कथेमध्ये काय झालं ते तुम्हाला लगेच समजतं. हा याने याला म्हटलं, याने कथेमध्ये कथा येत असते. सूत शौनक संवाद चालू होता, त्यामध्ये कुठे नारदव्यास संवाद आला होता. नारदव्यास संवाद झाल्यानंतर आता शौनकादी ऋषी पुन्हा सूत गोस्वामींना प्रश्न विचारतायत की व्यासदेवांनी मग काय केलं. आता उपदेश दिले नारदांनी, मग व्यासदेवांनी काय केलं तर ते सांगायला लागतात. नारदांच्या निघून सगळ्यात पहिले नारद निघून गेल्यानंतर व्यासांनी काय केलं तर व्यास सरस्वतीच्या नदीच्या तटावर ध्यानास बसले. मी तुम्हाला सांगितलं शाम्यप्राश नावाचं ठिकाण आजही बद्रिकाश्रममध्येच कुठेतरी व्यास गुफा इत्यादी आहे. व्यास गुफा तुम्ही बघितली असेल, त्या व्यास गुफेमध्ये कुठे तिथे व्यासदेव ध्यानासाठी, सरस्वती नदी तिथं उगम पावते, सरस्वतीचं तट आहे तिथे, आणि व्यासदेव तिथे बसतात आणि ध्यान करतात. तिथे सरस्वती, किती लोकांनी बघितले सरस्वती नदी, भीमपूल बद्रिकाश्रममध्ये खळखळाट नदी वाहते. परंतु एक विशेष लक्षण तुम्ही बघितलं असेल की जिथे व्यासदेवांची गुफा आहे तिथे नदीचा आवाज अजिबात येत नाही. हां, अनुभवलं आहे तुम्ही? तिथे नदीचा आवाज खाली खूप खळखळाट, प्रचंड काय स्पीड आहे त्या नदीचा. तिथे भीमपुलाच्या इथे महाभयंकर, तुम्ही बाजूला जरी उभं राहिलं तर ते तुषार उडते, त्याच्याने द्वारे लोक ओले होऊन जातात. तर एवढा आवाज आहे. पण तिथे जिथे व्यास बसलेले आहे, व्यास थोडीशी वर आहे गुफा, तिथे अजिबात आवाज येत नाही.
कारण ध्यान करायचं असेल तर शांतता लागते. तर तिथे व्यासजी बसले, तिथे ध्यान करत होते. आणि आता ध्यानामध्ये त्यांनी काय बघितलं, तर ध्यानामध्ये त्यांनी भक्तियोगेन मनसी सम्यक प्रणिहिते मले अपश्यत पुरुषम पूर्णम मायाम च तदपाश्रयम. भक्तियोगेन मनसी, भक्तियोगाद्वारे चित्त त्यांनी एकाग्र केलं आणि सम्यक प्रणिहिते अमले, आणि तिथे भौतिकतेचा स्पर्शही नव्हता. अमल चित्ताद्वारे अपश्यत त्यांनी बघितलं. काय बघितलं? पुरुषम पूर्णम, पूर्ण पुरुष भगवंतांचं त्यांनी दर्शन घेतलं. आणि केवळ भगवंतच नव्हे, मायामच तदपाश्रयम, त्यांनी बहिरंगा शक्ती जी भगवंतांच्या आश्रित होती तिचं देखील दर्शन घेतलं. याला म्हणतात भगवंतांची मायाशक्ती. भगवंतांच्या 3 शक्ती आहेत. एक आहे अंतरंगा शक्ती, दुसरी आहे बहिरंगा शक्ती, आणि तिसरी आहे तटस्था शक्ती. अंतरंगा शक्ती म्हणजे भगवंतांचं त्रिपाद विभूती. आठवते त्रिपाद विभूती आणि एकपाद विभूती? भौतिक ब्रह्मांड, भौतिक सृष्टी आणि आध्यात्मिक सृष्टी. आध्यात्मिक सृष्टी म्हणजे भगवंतांची अंतरंगा शक्ती, जिथे संवित, संदिनी आणि लादिनी या 3 शक्तींद्वारे आध्यात्मिक संसाराचं कार्य चाललं जातं. आणि या भौतिक संसारामध्ये जिला बहिरंगा शक्ती म्हणतात, भगवंतांची ही बहिरंगा शक्ती आहे. अंतरंगा म्हणजे अंतरंग शक्ती, दैवी शक्ती, आणि ही बहिरंगा शक्ती ज्याच्याद्वारे जीवांना मोहित केलं जातं, याचं आवरणात्मिका आणि प्रक्षेपात्मिका शक्ती ही बहिरंगा शक्तीचे कार्य आहे. आणि याच्यामध्ये जीवात्मा, जीवशक्ती आपण बघितलं, जीवतत्व इथे कुठेतरी तटस्थ. तटस्थ म्हणजे तो तटावर आहे. जसं समुद्राच्या बीचवर कोणी गेलं आहे कधी? बीचवर, समुद्राच्या बीचवर समुद्राच्या लाटा येतात, परत चालल्या जातात. जो तट आहे समुद्राचा, तो तट कधी ओला असतो, कधी सुका असतो, बरोबर? त्या प्रकारे जीवात्मा हा कधी बहिरंगा शक्तीच्या अधीन असतो, कधी अंतरंगा शक्तीच्या अधीन असतो. जेव्हा आपण कथेमध्ये ध्यानपूर्वक कथा ऐकत असतो तेव्हा आपण अंतरंगा शक्तीच्या अधीन असतो. जेव्हा आपण झोप घेतो तेव्हा बहिरंगा शक्तीच्या अधीन असतो. ती बहिरंगा शक्ती कधी कधी कुठे काम करत असेल तर अंतरंगा शक्ती म्हणजे भगवंतांची आध्यात्मिक शक्ती, बहिरंगा शक्ती म्हणजे भगवंतांची बाह्य शक्ती, जिला आपण मायाशक्ती म्हणतो. जे भौतिक जगताचं आकर्षण आपल्याला जे देतं ती भगवंतांची बहिरंगा शक्ती आकर्षित करते. आणि जो भगवंतांचा भक्त असतो तो या बहिरंगा शक्तीला बघून देखील भगवंतांची अंतरंग शक्तीचं स्मरण करतो, तो शुद्ध भक्त. स्थावर जंगम देखे न देखे तार मूर्ती, सर्वत्र होय निज इष्टदेव स्फूर्ती, याला म्हणतात शुद्ध भक्त. स्थावर जंगम देखे न देखे तार मूर्ती, तो या भौतिक जगातल्या स्थावर जंगम गोष्टींना बघतो, त्या गोष्टी नाही बघत. तो काय बघतो? सर्वत्र होय निज इष्टदेव स्फूर्ती, त्याला भगवंतांची आठवण होती. एखाद्या सुंदर व्यक्तीला बघितल्यानंतर एक पिक्चरचं गाणं आठवतं, आणि त्या पिक्चरच्या गाण्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय? तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. तुम्ही तर सुंदर आहे, तुम्हाला बनवलं, पण मी त्याची तारीफ करतो ज्याने तुम्हाला बनवलंय. हा भगवंतांच्या भक्ताची दृष्टी आहे. ठीक आहे, तुम्ही भौतिक जगामध्ये आकर्षण आहे, ठीक आहे, सुंदर गोष्टी आहे, वा वा किती सुंदर निसर्गरम्य देखावा आहे, वा, पण आमची नजर इथून हटून तिकडे जाते. त्या देवाने काय सृष्टी बनवली हो. आणि जो बहिरंगा शक्तीने आकर्षित होतो तो इथेच राहतो, आणि जो अंतरंगा शक्तीने आकर्षित होतो तो अंतरंगा शक्तीमध्ये प्रवेश करतो भगवंतांच्या. तर भगवंतांच्या 3 शक्ती आहे. तटस्थ म्हणजे तो तटावर असलेला जीव. आपल्याला दोन्ही चॉईस आहे, आपण समुद्रात जाऊन ओलं येऊ शकतो किंवा बाहेर जाऊन कोरडे राहू शकतो, ती तटस्थ. तर इथे व्यासदेव ध्यान करतायत, आणि हे ध्यान खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ध्यानामध्ये त्यांनी भगवंतांना बघितलं आणि भगवंतांच्या मायाशक्तीला देखील बघितलं. आणि व्यासदेवांनी अशा प्रकारचं ध्यान केलेलं आहे. ॲक्च्युली ऋषीमुनी जे ध्यान करतात ते अशा प्रकारचं ध्यान आहे ज्याला इंग्लिशमध्ये ऑकल्ट म्हणतात. ऑकल्ट केमिस्ट्री शब्द ऐकलाय तुम्ही? ऑकल्ट नाही, गोठलेलं नाही. ऑकल्ट म्हणजे दिव्य स्तरावरचं ध्यान. एक दिवशी एका भक्ताशी मी चर्चा करत होतो, विज्ञानाची जेव्हा चर्चा, मी सांगितलं आपल्या सेशनमध्ये नाही ना,
तर पिरियॉडिक टेबल आहे आपला, माहिती विज्ञानामध्ये पिरियॉडिक टेबल आहे. कार्बनचं सूत्र C6 आणि सगळा एक पिरियॉडिक टेबल आहे. मेंडेलिफ आवर्त सारणी तुमचं 8वी 9वी 10वी आठवत असेल तुम्हाला. तर पिरियॉडिक टेबल आपण शिकलेलं आहे, राईट. किती 230 मेटल्स होते त्याच्यामध्ये, किती होते असं एवढी संख्या होती, वाढत जाता एक 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 एक. तर अमेरिकेचे 2 वैज्ञानिक हिमालयामध्ये आले होते, त्यांनी ध्यान केलं होतं आणि ध्यानावस्थित असताना त्यांना ती पिरियॉडिक टेबल सुचला होता आणि तो पिरियॉडिक टेबल त्यांनी लिहिलेला आहे. त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे त्याच्यावर, त्याचं नाव आहे ऑकल्ट केमिस्ट्री, की त्यांना ते कसं ध्यानामध्ये सुचलं आहे. बेन्झिन नावाचा एक वैज्ञानिक होता. बेन्झिन शब्द ऐकला असेल तुम्ही. बेन्झिनचं सूत्र आठवतं आहे, असं षटकोन आकृती आणि त्याला 2 रेषा, कार्बनचं कसं सूत्र आपण जोडतो. तर ते कार्बनचं सूत्र बेन्झिन नावाच्या वैज्ञानिकाला झोपेमध्ये असताना तो म्हणे मी ध्यान करत होतो आणि अचानक मला सुचलं, स्फूर्ती मिळाली आणि त्याने ती बेन्झिन रिंग त्याची रचना केली. तर अशा प्रकारे ध्यानामध्ये काही काही गोष्टी स्फुरित होत असतात. याची मी तुम्हाला वैज्ञानिक उदाहरणं दिली. पण आपले ऋषीमुनी ज्या दिव्य ध्यानाच्या अवस्थेमध्ये असतात त्या ध्यानाच्या अवस्थेमध्ये ॲक्च्युअल भगवंतांचा अनुभव करू शकत होते. व्यासांनी ध्यान अवस्थेमध्ये भगवंतांचं दर्शन घेतलं. आपले सर्व संत आणि ऋषीमुनी, लोक विचारतात तुम्ही देव पाहिला आहे का? आम्ही सांगतो आम्ही देवाबद्दल ऐकलंय. ज्या ऋषींनी देवाला पाहिले त्यांनी आम्हाला त्या देवाचं ध्यान कसं करायचं याचं लिहून ठेवलेलं आहे आणि त्याद्वारे आम्हाला शास्त्र मिळालेलं आहे ॲक्च्युली. त्यामुळे ही ऋषींची ध्यानावस्था म्हणजे ही खूप प्रगत अवस्था आहे. ते अपौरुषेय आहे, त्याच्यामध्ये एकही दोष नाही आहे. आपण जे भौतिक कल्पना करता, लोकांना वाटतं हे तर काय व्यासदेव, ते तर माणूस होते, त्यांनी ग्रंथ लिहून ठेवले, त्याच्यामध्ये काय विशेष नाही. तसं नाही आहे. ते अपौरुषेय आहे. त्याच्यामध्ये जे आपले साधारण दोष असतात, आपण लोकांना फसवतो, आपली अपूर्ण इंद्रिया, लोकांना फसवण्याची प्रवृत्ती, हे जे सगळे दोष आहे ते मनुष्यांमध्ये दोष असतं. या ऋषींमध्ये ते दोष नाही आहेत, हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि त्यामुळे जे ऋषींनी दिलेलं आहे ते खूप ग्रेट, खूप महान आहे. कारण त्यांनी त्यांच्या त्या पराअवस्थेमध्ये चिंतन करून दिलेलं आहे. परावस्था चिंतन समजते तुम्हाला? त्या ध्यान अवस्थेमध्ये, ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यम योगिनो, योगी लोक पाहतात. त्यांना कलियुग 5000 वर्षापूर्वी कलियुगामध्ये काय होणार हे त्यांना दिसलं. त्यामुळे त्यांना त्रिकालदर्शी म्हणतात. भूत, वर्तमान, भविष्य त्यांना सर्व माहीत असतं. असे हे व्यासदेव, त्यांनी ध्यानामध्ये भगवंतांचं दर्शन घेतलं, ध्यानामध्ये त्यांनी मायेचं दर्शन घेतलं आणि जीव स्वतःची कशी मायेद्वारे भ्रमित होतो आणि कष्ट भोगतो याचं देखील त्यांनी त्या ध्यानामध्येच चिंतन केलं. यया संमोहितो जीव आत्मानं त्रिगुणात्मकं परोपी मनुते नर्थम तत्कृतं चाभिपद्यते. जीव जरी ह्या भौतिक 3 गुणांच्या पलीकडे, जीवात्मा हा भगवंतांचा अंश आहे, ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन, हा 3 गुणांच्या पलीकडे आहे, तरी बहिरंग शक्तीमुळे तो स्वतःला प्राकृतिक पदार्थ मानतो. मी म्हणजे हे शरीर आणि शरीरालाच फक्त मला तृप्त करायचं आहे, अशी जेव्हा तो मायाद्वारे भ्रमित होतो, त्यामुळे त्याला भौतिक दुःखे ओढवून घेतली जातात. आपल्याला दुःख काय आहे? आत्म्याला तर दुःख नाहीच आहे, परंतु आपण स्वतःला शरीर मानून घेतो आणि त्या मानलेल्या शरीरामुळे आपल्याला सगळी दुःख होत आहेत. याचं दर्शन व्यासदेवांना झालं. म्हणजे आपल्या दुःखाचं कारण काय आहे याची त्यांनी कारणमीमांसा केली. भगवंतांचं दर्शन घेतलं, भगवंतांच्या बहिरंग शक्ती मायेचं दर्शन घेतलं आणि जीव कशा प्रकारे या मायेद्वारे मोहित होतोय त्याचं देखील त्यांनी दर्शन घेतलं आहे. म्हणजे त्यांना आता रूट कॉज समजला आहे आपल्या दुःखाचा, की रूट कॉज समजतं तुम्हाला? मूळ कारण, आपल्या दुःखाचं मूळ कारण आहे मायेद्वारे आपण भ्रमित झालो आहे आणि स्वतःला शरीर मानलेलं आहे. वास्तविक आपलं स्वरूप हे त्रिगुणातीत आहे. आणि त्यांना त्या समस्येचं समाधान देखील त्या चिंतनामध्ये दिसलं, की यांचा प्रॉब्लेम काय आहे जीवांचा त्यांना कळला. भगवंत दिसले, जीव दिसला, जीवाचा प्रॉब्लेम दिसला आणि त्या जीवाचं सोल्युशन देखील दिसलं. समाधान कशामध्ये? माझ्या मागे म्हणाल अनर्थोपशमं साक्षात
भक्तियोगम अदोक्षजे लोकस्या जानतो विद्वान चक्रे सात्वत संहिताम अनर्थोपशमम साक्षात भक्तियोगम अधोक्षजे. सोल्युशन त्यांना दिसलं की अधोक्षज अधः अक्षजः ज्यांच्या डोळ्याखाली सगळे कामं होत असतात. मयाध्यक्षेण प्रकृती ही सूयते स चराचरम. गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात ज्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कार्य होतात त्यांना म्हणतात अधोक्षज, किंवा जे आपल्या डोळ्यांच्या पलीकडे त्यांना देखील म्हणतात अधोक्षज. तर अनर्थोपमम साक्षात भक्तियोगम अधोक्षजे. ह्या जीवाचा प्रॉब्लेम आहे त्यांना कळला. प्रॉब्लेम कळला की त्यांनी स्वतःच्या शरीराला आयडेंटिफाय करून ठेवलं आहे ती त्रिगुणातीत, परंतु त्याचं सोल्युशन आहे त्या अधोक्षज भगवंतांची भक्ती. भक्तियोगम अधोक्षजे. पण लोकांना हे माहिती नाही. लोकस्य अजानतो, लोकस्य अजानतो, लोकांना हे माहीत नाही. म्हणून विद्वान व्यासदेव विद्वानांनी काय केलं आहे, चक्रे सात्वत संहिताम, म्हणून विद्वानांनी हे शास्त्र आमच्यासाठी रचना करून ठेवलेली आहे. तर भगवंत कोण आहेत, जीव काय आहे, जीवाचं प्रॉब्लेम काय आहे, मूळ कारण प्रॉब्लेमचं काय आहे ते कळलं आहे, आणि त्याचं सोल्युशन काय आहे, त्याचं समाधान काय आहे, तर अधोक्षज भगवंतांची भक्ती. आणि ती भक्ती म्हणून तिचं वर्णन करून द्यायचं आहे. म्हणून चक्रे म्हणजे रचना केली. कसली, सात्वत संहिताम. सात्वत संहिता, संहिता म्हणजे ग्रंथ. ह्या ग्रंथाची रचना व्यासदेवांनी केली. आणि याचं श्रवण केल्यानंतर काय होणार आहे, यस्यां वै श्रूयमाणायां कृष्णे परमपुरुषे भक्तिरुत्पद्यते पुंसः शोकमोह भयापहा. यस्यां वै श्रूयमाणायां, जे लोक ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. कोणाबद्दल, कृष्णे परमपुरुषे, भगवान श्रीकृष्ण जे की परमपुरुष आहेत. त्यांनी ऐकल्यानंतर काय होणार आहे, भक्तिरुत्पद्यते पुंसः, त्यांच्या हृदयामध्ये भक्ती ती जागृत होईल. आणि त्याचा परिणाम ते सांगतायत, शोक मोह भय अपहा. त्यांच्या जीवनातले शोक मोह भय चालले जातील. आपलं जीवन परेशान या 3 गोष्टींनीच होत असतं, शोक मोह भय. भूतकाळाचा शोक होत असतो, अरे ते केलं असतं तर बरं झालं असतं, अरे उगाचच हरिद्वारला आलो. असं होतंय की बरं झालं हरिद्वारला आलो. काय वाटतंय तुम्हाला, काय वाटतंय, बरं झालं ठीक आहे बरं झालं. भूतकाळाप्रती शोक असतो, उगाचच ते केलं. वर्तमानामध्ये मोह असतो, भ्रमित होतो व्यक्ती. आणि भविष्याबद्दल भय असतं, अरे प्रसाद मिळेल की नाही मिळणार, भविष्याची चिंता, भय. तर शोक, मोह आणि भय ह्या तिघांपासून मुक्ती देणारी भक्ती त्या व्यक्तीला प्राप्त होऊ शकते, जर तो ह्या शास्त्रांचं जी सत्वत संहिता रचना केली आहे त्याचं जो श्रवण करेल त्याला सगळ्या समस्यांचं समाधान मिळेल. आणि मग शौनक अजून प्रश्न विचारतात, अरे शुकदेव गोस्वामी, तर तुम्ही मागे जेव्हा प्रणाम केला तेव्हा त्यांना सांगितलं की ते तर मुक्तात्मा होते आणि त्यांनी देखील भगवंतांच्या कथेमध्ये रुची कशी घेतली. तेव्हा मग सूत सांगतात की आत्मा रामाश्च मुनयो निर्ग्रंथापि उरुक्रमे कुर्वन्ति हैतुकीं भक्तिं इत्थं भूतगुणो हरिः. इत्थं भूतगुणो हरिः, भगवान हरींचे हे गुण आहेत. कसे, आत्माराम लोक असोत, मुनी लोक असोत, निर्ग्रंथा त्यांनी आपल्या भौतिक सर्व इच्छांवर विजय प्राप्त केलेला असो, उरुक्रमे ते देखील कुर्वन्ति अहेतुकीं भक्तिम. किती जरी लोक आत्माराम असेल, आत्मसंतुष्ट असेल, मुक्त झालेले असतील, तरी देखील भगवंतांच्या कथा अशा आहेत त्यांना देखील ते आपल्याकडे आकर्षित करून घेतात. म्हणून शुकदेव गोस्वामी जरी आत्माराम होते तरी ते भगवंतांच्या कथेकडे आकर्षित झाले. हे भगवंतांचे गुण आहेत. आणि ते सांगतात शुकदेव गोस्वामींचे गुणांबद्दल, हरेर गुणा क्षिप्तमतिः भगवान बादरायणी अध्यगान महदाख्यानम नित्यं विष्णु जनप्रियः
हरेर गुण आक्षिप्त मतीही, भगवंतांच्या गुणामध्ये ज्यांची मती आक्षिप्त झालेली होती. आक्षिप्त समजतंय, ग्लासमध्ये पाणी आक्षिप्त झालेलं आहे, टाकून ठेवलेलं आहे, म्हणजे आता ग्लासच्या बाहेर जाणारच नाही. त्या प्रकारे आपली मती शुकदेवांनी काय केली आहे, हरेर गुण आक्षिप्त मती, ज्यांची मती पूर्णपणे हरिगुणामध्ये तल्लीन झालेली आहे. कोण? भगवान बादरायणी. बादरायणी म्हणजे व्यासदेव. अद्यगानम अहदाख्यानम, त्यांनी अध्यगान, त्यांनी खूप बारकाईने अध्ययन केलं आहे आणि आख्यानम, त्यांनी ते सांगितलेलं आहे. आणि ते नित्यम विष्णू जनप्रिय, त्यामुळे त्यांनी भगवंतांच्या भक्तांना देखील ते लोक प्रिय होते. तर या महान भागवताचे त्यांनी नियमपूर्वक अध्ययन केलं आहे आणि ते दुसऱ्यांना देखील सांगितलं आहे. असं शुकदेवजींचं जे आहे ते गुण आहे. भगवान बादरायणी, बादरायणी कोण आहे? बादरायणी म्हणजे व्यासदेव, व्यासदेवांचे पुत्र ते शुकदेवजी. तर शुकदेवजींचं गुणगान करतायत सूत गोस्वामी की शुकदेवजींनी त्यांची गुण आक्षिप्त मती, ही भगवंतांवर त्यांची मती आक्षिप्त होती आणि त्यांच्या मतीमध्ये फक्त भगवंत आणि दुसरे काहीच नाही. त्यांनी भागवताचं पूर्ण अध्ययन केलं आणि त्यांनी ते सांगितलं आहे आणि ते मी तुम्हाला सांगतोय असं सूत सांगतायत. आणि ते भागवतम लिहिलं कोणी? तर आधी आपण त्याची चर्चा केली, व्यासांनी. म्हणजे कल्पना करा भागवतम काय मिळालेलं आहे. ज्या व्यासांनी भगवंतांचं दर्शन घेतलं, मायेचं दर्शन घेतलं, जीवाला प्रॉब्लेम कशामुळे त्याचं दर्शन घेतलं, त्याचं सोल्युशन बघितलं आणि ते लिहून ठेवलं आहे. म्हणजे आपल्याला जे मिळालं आहे ते आपल्या मूळ समस्यांचं समाधान करणारा ग्रंथ मिळालेला आहे. आणि तो कोणी सांगितला, अभ्यास केला त्याचा कोणी? शुकदेवजींनी, व्यासांचे पुत्र, त्याच व्यासांचे तसेच पुत्र सुखदेवजींनी त्याचा अभ्यास केला आणि ते लिहून सगळ्यांना सांगितलं आहे. आणि सूत सांगतात ते मी तुम्हाला सांगतोय. अशा प्रकारे जे 3 प्रश्न 4थ्या अध्यायामध्ये विचारले होते, त्याच्या भागवताची रचना कशी, कोणी, कशाच्या प्रेरणेने केली याचं उत्तर मिळालं आपल्याला. भागवताची रचना मिळाली. आता जे पुढचे प्रश्न होते की राजा परीक्षितबद्दल आम्हाला सांगा आणि शुकदेवजींची त्यांची भेट कशी झाली ह्याच्याबद्दल आम्हाला सांगा, त्या प्रश्नांचे उत्तर आपण आपल्या पुढच्या सत्रामध्ये चर्चा करूया. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. ग्रंथराज श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्णा. सर्वांनी 10:15 वाजता प्रसाद घेऊन परत यायचा आहे. त्याला म्हणतात BMW, बॉडी, माइंड अँड वर्ड्स. ह्या तिघांमध्ये ठासून भरण्यासाठी 3 वेळा काही गोष्टी सांगितल्या जातात. तर त्याकरता कदाचित 3दा असेल तुमच्याच मागे. हां, नारदमुनींना 1 कल्प का लागला नवीन शरीर मिळायला? 1 कल्प म्हणजे ब्रह्माजींचा 1 दिवस, आपल्याला आता माहिती आहे. तर नारदमुनी त्यांनी स्वतः सांगितलं की जेव्हा प्रलय झाला तेव्हा मी ब्रह्माजींबरोबर भगवंतांच्या शरीरामध्ये गेलो. म्हणजे ब्रह्माजी झोपले तेव्हा, आणि जेव्हा ब्रह्माजी उठतात त्यानंतर मी पण उठलो, माझी सृष्टी झाली आणि मी तेव्हा मुक्तात्मा म्हणूनच जन्माला आलो. तर आध्यात्मिक शरीर काही वेळेस काही लोकांना ताबडतोब मिळू शकतं. जसं संत तुकाराम सदेह वैकुंठ गेले, त्यांना लगेचच गेले. आणि काही जणांना, जसं नारद मुनींना भगवंतांनी सांगितलं होतं की तुम्ही काही तपस्या करा, काही शुद्धी झाल्यानंतर मिळेल. तर मुक्तीचे 2 प्रकार आहे. एक आहे सद्योमुक्ती, दुसरी आहे क्रममुक्ती. सद्योमुक्ती म्हणजे त्याला इमिडिएट मुक्ती मिळून जाते, आणि क्रममुक्ती म्हणजे तिथून तो पहिले दुसऱ्याच स्थानी जातो, तिथून मग भगवतधामात जातो. जसं राजा चित्रकेतूचं उदाहरण तुम्ही बघाल भागवताच्या 6व्या स्कंदामध्ये, तर ते पहिले विद्याधर बनतात, नंतर भगवतधामात जातात.
बली महाराजांचं 8व्या स्कंदामध्ये उदाहरण बघाल तर त्यांना पहिले सुतललोकला जायचं आहे, पुढच्या कल्पामध्ये इंद्र बनायचं आहे आणि त्याच्यानंतर भगवद्धामात जायचं आहे. तर अशी ही क्रममुक्ती आहे. तर नारदमुनींना कुठेतरी, पण नारदमुनी जे आहे ते क्रममुक्तीचे उदाहरण म्हणण्यापेक्षा ते भगवंतांचे पार्षद बनतात आणि कुठेतरी त्यांना एका कल्पानंतर दुसरं शरीर मिळालं. तर ते सद्योमुक्तीचं उदाहरण नाही आहे. सद्योमुक्ती म्हणजे त्यांना गजेंद्र सद्योमुक्ती आले, उद्धार केला आणि घेऊन गेले बरोबरच. तर असे सद्योमुक्ती पण होऊ शकते आणि क्रममुक्ती पण होऊ शकते, त्यामध्ये काही डाऊट नाही. पण मुक्ती मिळणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे मला गुलाबजाम आत्ता द्या किंवा गुलाबजाम 12 वाजता द्या, माझ्यासाठी गुलाबजाम महत्त्वाचा आहे. कधीही द्या तसं, ठीक आहे. नीलाचल प्रभू शेवट. तुम्हाला थोडंसं पुढे यावं लागेल. श्रद्धा आणि निष्ठा याच्यामध्ये फरक काय आहे? तर आपण बघितले भक्तीचे 9 स्तर होते. श्रद्धा पहिला स्तर आहे. श्रद्धा हा पहिला स्तर आहे. श्रद्धा, साधुसंग, भजनक्रिया, अनर्थ निवृत्ती आणि निष्ठा. निष्ठा हा 5वा स्तर आहे. आणि त्याच्यानंतर रुची, आसक्ती, भाव, प्रेम असे 9 स्तर आहे. तर 5व्या स्तरावर निष्ठा आहे, पहिल्या स्तरावर श्रद्धा आहे. पण दुसऱ्या स्तरावर गेलं म्हणजे पहिली स्टेप गेली का, तो जिना असा नाही आपण पहिल्या पायरीवरून दुसऱ्या पायरीवर गेलो, पहिली पायरी आता गेली. तिन्ही पण आपल्याला योगदान दिलं आहे आणि ती कुठेतरी त्याच्यावरच दुसरी पायरी अवलंबून असते. तर त्या प्रकारे खालचे पायऱ्यासुद्धा कुठेतरी पुढच्या पायऱ्यांना बलवान करतात. म्हणजे एखाद्याला प्रेम प्राप्त झालं म्हणजे त्याची श्रद्धा गेली असं नाही आहे, श्रद्धा त्याची बळकट झाली. तर श्रद्धा आणि निष्ठामध्ये अंतर काय आहे माहिती का? केळीचं झाड पाहिले तुम्ही? केळीचं झाड जेव्हा एकटं असतं, तुमच्या जळगावच्या बागा नका बघू, एकटं केळीचं झाड कुठे लावलं असेल आपण, तर हवेचा झोक आला की ते केळीचं झाड लगेच किंवा तुम्ही त्याला हलवून पण पाडू शकता. पण तेच तुम्ही पिंपळाचं झाड किती हलवा, किती वादळ येऊ द्या, काही होऊ द्या, ते अजिबात हलणार नाही. श्रद्धा म्हणजे बनाना ट्री आणि निष्ठा म्हणजे बॅनियन ट्री. निष्ठा म्हणजे बॅनियन ट्री म्हणजे पिंपळाचं झाड आणि श्रद्धा म्हणजे श्रद्धा डळमळीत होऊ शकते. माझी श्रद्धा बसली, आता मला बस साधुसंग करायचा आहे, भागवत श्रवण करायचं आहे, बस उद्या गेलो, बाकी म्हणतात रे एवढा झाला का, चल पिक्चरला चालले. श्रद्धा डळमळीत होऊ शकते. आणि निष्ठा असेल तर तो चल तू पण भागवत घे, चल मी तुला सांगतो मी काय ऐकून आलो आहे. निष्ठा झाली म्हणजे तो आता दुसऱ्याची श्रद्धा वर घेऊन येईल असा, त्याला म्हणतात निष्ठा. श्रद्धा म्हणजे स्वतःच त्याला अजून लडखडतोय कुठेतरी, तर तो श्रद्धेचा स्तर. 22 हां 22ची लिस्ट होती. नारदमुनी इज इन्कार्नेशन ऑफ कृष्ण. हां 22ची जी लिस्ट होती 3ऱ्या अध्यायामध्ये, तिथे नारदमुनींचं नाव होतं, चतुष्कुमार देखील होते. तर कधी कधी भगवान नारदमुनी असं पण म्हटलं जातं. भगवान बायदरायणी इथे होतं, भगवान व्यासदेव असं आपण म्हटलं होतं. हां आवाज़ कमी है, आवाज़ कम है थोड़ा सा, पीछे वालों का आवाज़ नहीं आ रहा है. आता येतोय. हरे कृष्णा. स्टिल लेस. ओके, इफर्ट्स घ्यावे लागत आहे ऐकण्यासाठी. इझी नीलाज. हां ओके. तर नारदमुनींचं नाव दोन्ही ठिकाणी येतं. नारदमुनी जे आहे ते तसं पाहिलं गेलं तर एक भक्त म्हणून देखील आहे. आणि नारदमुनी कारण की त्यांचं चिन्मय शरीर प्राप्त केल्यानंतर ते भगवंतांचे नित्य पार्षद बनतात आणि त्यामुळे त्यांना कुठे कुठे भगवत तत्वामध्ये देखील त्यांची गणना केलेली आहे. जसे पृथु महाराज जीवात्मा होते, पण भगवंतांनी त्यांच्यामध्ये त्यांची शक्ती संचरित करून त्यांना शक्त्यावेश अवतार केला होता. तर अशाच प्रकारे कुठे
भगवंतांची प्रचार शक्ती नारदांच्या थ्रू कार्य करते, म्हणून ते त्यांचे शक्त्यावेश अवतार मानू शकतात. जसे व्यासदेव देखील भगवंतांचेच शक्त्यावेश अवतार आहे, ज्याच्यामध्ये साहित्यिक शक्तीचा संचार झालेला आहे, असे व्यासदेव, ते शक्त्यावेश अवतार. नारदांमध्ये भगवंतांच्या प्रचार शक्तीचा अवतार आहे. आणि पृथू महाराज त्यांच्यामध्ये भगवंतांच्या पालन शक्तीचा कुठे ना कुठे अंश आलेला आहे. तसेच शक्त्यावेश अवतार म्हणजे भगवंत आपली एक शक्ती कुठल्या जीवामध्ये देऊन त्यांना प्रेरित करता आणि त्यांना आपण भगवान म्हणू शकतो. जसं भगवान व्यास म्हणणं चुकीचं नाही आहे, भगवान नारद म्हणणं चुकीचं नाही आहे, असं. ठीक आहे प्रभूजी, आपलं पण झालं. हां, येस. नारद मुनी कुठल्या युगामध्ये? नारद मुनींचा जन्म मागच्या कल्पातला आहे. आता आपण जे जस्ट स्टोरी व्यासांना सांगितली, व्यासांचा जन्म म्हणजे द्वापारच्या आसपास, द्वापारच्या आपण त्यांचं बघितलं तर ते ह्या द्वापारमध्ये सांगतायत. आणि ते त्यांच्या मागच्या जन्माची स्टोरी सांगितली त्यांनी, ती दासीपुत्राची. आणि त्यानंतर पुढच्या कल्पामध्ये ते नारदजी बनले. म्हणजे हे फार जुनी गोष्ट आहे. एक्झॅक्टली त्याचा नंबर नाही सांगता येणार आपल्याला. जसं आपण एक्झॅक्ट आपला नंबर सांगतो ना, ब्रह्माजींच्या 51व्या वर्षातल्या पहिल्या दिवसातल्या वैवस्वत मन्वंतरामधल्या 28व्या सायकलमध्ये आपण आहोत. तसे नारद मुनी त्याच्या कुठल्या सायकलमधले, याची सायकलचा नंबर नाही आहे कुठे, पण कुठेतरी मागच्या कल्पामध्ये झाली. मागचा कल्प म्हणजे ब्रह्माजींचा मागचा दिवस, असं म्हणता येईल. ठीक आहे, अजून कोणाचा काही? हां, आपका तुमचा प्रश्न. मिळतो. नियंत्रित कसं केलं जातं की आपण कर्मानुसार जर नवीन शरीर मिळतं आहे तर जसं कुणाला काय सजा मिळेल, जसं एक डिपार्टमेंट आहे त्याचं काम करणारं, तसं आपण काय पाप करतोय, काय पुण्य करतोय, याच्यासाठी साक्षी अपॉइंट केलेले आहे. सूर्यदेव एक साक्षी आहे, देवता, परत दिशा, भूमी, आकाश, हे सगळे साक्षी आहे. आणि ह्या साक्षीच्या माध्यमातनं पापांचं लेखन चित्रगुप्त कुठेतरी करत असतात. आणि त्यानुसार मग आपल्या मृत्यूच्या वेळेस आपण एक तर पूर्वजन्मामध्ये केलेले कर्म, आणि दुसरं मृत्यूच्या वेळेस अंतिम विचार आपल्या मनामध्ये, म्हणजे व्हॉट यू डिझायर अँड व्हॉट यू डिझर्व, या दोघांचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला पुढचा जन्म मिळतो. येस माताजी. नेती 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 नेतीचा अर्थ काय आहे की जेव्हा तुम्हाला विचारलं गेलं की ग्लास म्हणजे काय, ग्लास म्हणजे ती पाण्याची बाटली नव्हे, ग्लास म्हणजे ही छोटी बाटली नव्हे, ग्लास म्हणजे हा स्टँड नव्हे, तर अशी वस्तू ज्याच्यामध्ये पाणी धरून ठेवलं जातं त्याला म्हणतात ग्लास. तर नेती नेती याचा अर्थ आहे हे नाही, हे नाही, हे नाही, हे नाही. जसं तुम्ही कधी कधी व्याख्या लिहिताना इंग्लिशमध्ये आम्ही म्हणायचो की व्हॉट इज टर्बाईन, टर्बाईन इज नथिंग बट, असं कधी ऐकलं तुम्ही? दिस इज नथिंग बट. नथिंग बट म्हणजे ते काय नाही आहे ते पहिले सांगितलं जातं, नंतर ते काय ते सांगितलं जातं. जे काय नाही आहे ते सांगणं त्याला म्हणतात नेती नेती. म्हणजे न इति म्हणजे नेती, न इति हे नाही आहे. परमसत्य म्हणजे हे नाही, हे नाही, हे नाही. परमसत्य निर्विशेष नाही, परमसत्य शून्य नाही, परमसत्य म्हणजे परब्रह्म. हां, ते परमसत्यच आहे, ते दुसरं काही नाही. येस. त्यामुळं नेती नेती वेदांमध्ये ती एक सैद्धांतिक संकल्पना दिली जाते. तुम्हाला श्रोतागणांमध्ये लाईट कमी वाटतोय का? तुम्हाला आता काही नाही, सफिशियंट आहे, झोप लागण्यासाठी सफिशियंट आहे. एखादा लाईट लावू शकता कदाचित. तिकडे एक होता ना, गरम होतं लाईट लावल्यावर. ओके ओके, माझ्यावर तर खूप सारे चालू आहे. हां, चालू पाहिजे? नको, नाही नको म्हणतात. ठीक आहे ठीक आहे.
हे सगळे इंटरकनेक्टेड, एक लागलं की सगळं ऑन होतं. जसं भक्तीचं बटन आहे, एक बटन दाबलं की सगळं सगळं फळ मिळून जातं. आहे तो मोठा वाद उत्पन्न झालेला आहे जुन्या काळापासनं, शैवाईट आणि वैष्णवाईट्स. दक्षिण भारतामध्ये तर तुम्ही जाल तर खूप प्रचंड प्रमाणात त्याचं पालन केलं जातं. नाशिकमध्ये देखील कुंभ भरतो, तर शैवाईट आणि वैष्णवांचे 2 कुंभाची वेगवेगळी स्थानं आहे. जुन्या काळात मारकाट देखील झालेली आहे. कृष्ण आणि शिवजींमध्ये काहीच वाद नाही. विष्णू आणि शिवजीमध्ये काहीच वाद नाही. दोघं एकमेकांची पूजा करता, भक्ती करता, आनंदात राहतात. पण हे भक्त स्वतःला काहीतरी श्रेष्ठ म्हणतात आणि जेव्हा तो भाव येतो ना गर्ववाला, आपण बघितला, आय एम ग्रेट. काही काही लोक असं म्हणतात की वैष्णविझम इज ग्रेट बिकॉज आय एम वैष्णव. म्हणजे ज्या संस्था महान आहे किंवा ते तत्व महान आहे कारण की मी तिथे आहे, म्हणजे ते स्वतःची महानता सिद्ध करण्यासाठी कुठेतरी झगडा होत असतो. शिवजी आणि वैष्णव यांच्यामध्ये काहीच भेद नाही आहे तसं पाहिलं तर. पण जे लोक तशा प्रकारे ती भेदबुद्धी ठेवतात आणि कुठे ऑल अकोमोडेटिव्ह नेचर नाही आहे, त्यामुळे ते वाद उत्पन्न होत असतात. आणि वादाचं सगळ्यात मोठं कारण आहे मिथ्या अहंकार, की मी श्रेष्ठ आहे आणि जे मी पालन करेल ते पण श्रेष्ठ आहे. तर अशा प्रकारे ती अहमबुद्धी कुठेतरी त्रासदायक ठरते. माहिती ना शैवाइट्स पण, त्यामुळे शैवाइट्स जास्ती भागवत पुराणाला महत्त्व देत नाही ना ते लोक. हां, शैवाइट्ससाठी शिवपुराण आहे त्यांचं सेपरेट. शिवपुराणची कथा कदाचित तुम्ही ऐकली असेल. प्रसिद्ध कथाकार काही कथा करतात शिवजींचं, त्याच्यामध्ये परमसत्य म्हणून गुणगान केलं गेलेलं आहे. पुराण आपले 18 आहेत. 18 पुराणांचे 3 विभाग केलेले आहेत. सत्व, रजस, तमस यांच्यानुसार प्रॉमिनंट पुराण आहेत. तर सत्वगुणांसाठी 6 पुराण आहे. त्याच्यामध्ये विष्णू पुराण, भागवत पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण हे सत्ववाल्यांसाठी. रजसवाल्यांसाठी पण काही पुराण देऊन ठेवलेले आहेत आणि तमसवाल्यांसाठी देखील काही पुराण देऊन ठेवलेले आहे. म्हणजे पूर्ण पुराणिक सृष्टीच्या बाहेर कोणी जायला नको. उद्देश हा आहे की सगळे याच्यामध्ये आले पाहिजे. शिक्षण सगळ्यांनी घेतलं पाहिजे. म्हणून इंजिनिअरिंग कॉलेज खोला, मेडिकल खोला, CA खोला, कॉमर्स, आर्ट सगळं खोलून ठेवा, जेणेकरून सगळेजण काहीतरी शिक्षण घेतील. अशिक्षित नको. त्याप्रकारे सगळेजण कुठेतरी आध्यात्मिक तत्वामध्ये एकत्रित झाले पाहिजे. त्यामुळं सगळं काही खोलून ठेवलं आहे. कारण की लोक 3 गुणामध्ये आहेत, सत्वरजतम. त्यामुळे त्यांची त्या प्रकारे बुद्धी लागेल. त्यामुळे त्यांनी त्या प्रकारे ते पालन केलं पाहिजे. आणि हळूहळू एका गोष्टीचं नियमित पालन करत गेल्यानंतर व्यक्तीमध्ये सत्वगुणाची वृद्धी होती. सत्वगुणाची वृद्धी झाली तर गीतेमध्ये कृष्ण सांगतात की यदा सत्वे प्रवृद्धे तू प्रलयम्याति देहभृत्तमुदाम लोकान अमलान प्रतिपद्यते. व्यक्ती अमल होतो आणि सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाशोपजायते ज्ञानम यदा तदा विद्यात विवृद्धम सत्वमित्युत. जेव्हा सत्वगुणाची वृद्धी होते तेव्हा सर्व द्वारांमध्ये प्रकाश उत्पन्न होतो आणि गोष्टी स्पष्ट दिसायला लागतात. आणि त्यानंतर मग कुठेतरी तो व्यक्ती वैष्णव कल्चरकडे येऊ इच्छीन. 1 मिनटं, यांचा हात पहिलेवर होता. नारद मुनींना भगवान म्हणू शकतो. नारद मुनींना तो शाप मिळालेला होता. नारद मुनींना दक्ष प्रजापतींनी शाप दिलेला आहे श्रीमद भागवतच्या 4थ्या स्कंदामध्ये, की तुम्हाला परमनंट स्थान कुठेच मिळणार नाही आणि तुम्ही भटकंती करत राहाल. मंदिर बांधलं म्हणजे कुठंतरी स्थान मिळतं त्यांना. तर त्यामुळे त्यांची भटकंती चालू आहे. पण त्यांची भटकंती प्रचारासाठी असते. ते पाहत राहतात. कोणाच्या मनामध्ये जागृत झाली इच्छा भक्ती करायची, चला जाऊन त्याला भेटू. आपल्याला कदाचित नारदमुनी येऊन भेटून गेले असतील कोणाबरोबर, माहीत नाही आपल्याला. म्हणजे रूप परिवर्तन करून कदाचित ते येऊ शकतील. नारद ध्रुवाला त्यांनी गेलं, त्यांना पकडलं, त्यांना भक्ती दिली. अजून कोण कोण चालले होते. प्राचीन बर्ही राजाचे पुत्र भागवतच्या 4थ्या स्कंदामध्ये.
हां हां प्रभुपाद एकदा प्रवचनासाठी गेले होते आणि प्रवचनासाठी असा हॉल आयोजित केला होता आणि तिथे काही लोकांना आमंत्रित केलं होतं, लोकच आली नाहीत. आणि एका जे आयोजक होते ते पण आले, सॉरी प्रभुपाद जास्ती लोक आले नाही. प्रभुपाद म्हटले तुम्हाला दिसलं नाही, इकडे नारद मुनी आले होते, तिकडे अजून कोण संत होते, सगळे येऊन गेले आहेत म्हणाले, सगळे होते तिथे. तर जेवढी शुद्ध दृष्टी तेवढे शुद्ध आपण. ॲक्च्युली कसं आहे ना की जेवढं आपण शुद्ध आचरण करतो तेवढं आपल्या शुद्ध गोष्टींचा ॲक्सेस वाढत जातो, ॲक्सेस वाढतो. म्हणजे हे पुराण एखाद्या साध्या माणसाने वाचलं आणि एखाद्या शुद्ध भक्ताने वाचलं तर त्यांना त्याचा जास्ती ॲक्सेस मिळाला आहे. कम्प्युटर माहिती आहे तुम्हाला, कम्प्युटरमध्ये एक ॲडमिन असतो मेन आणि तो लिमिटेड ॲक्सेस देत असतो कोणाकोणाला. याला एवढाच ॲक्सेस, अकाउंटला एवढा ॲक्सेस, याला एवढा ॲक्सेस. एक ॲडमिन त्याला सगळा ॲक्सेस. त्याप्रकारे जेवढं व्यक्तीचं जीवन शुद्ध होत जाईल, चरित्र शुद्ध होत जाईल, तेवढा त्याला ॲक्सेस शुद्ध गोष्टींचा जास्ती मिळत जात असतो. माताजी ते द्यावंच लागेल ना. ते नारदांनी व्यासांनी लिहिलं, व्यासच संतुष्ट नाही तर वाचणारे कुठं संतुष्ट आहे? भले ऐकताय, संतुष्ट आहे का? पण प्रश्न आहे ना, त्यांना कळणारच नाही. म्हणून तर ते काम आहे भागवत पुराणांचा प्रसार करणं. भागवतामध्येच सांगितलं आहे की आता हे ज्ञान तुम्ही दुसऱ्यांना सांगा. जसं हे असं का सांगितलं जातं, ह्या पुराणामध्ये हा देवता श्रेष्ठ, त्या पुराणामध्ये ते श्रेष्ठ, असं का असतं माहिती आहे तुम्हाला? त्यांची श्रद्धा पक्की करण्यासाठी केलेलं असतं ते. उदाहरणार्थ, मी एक डॉक्टर आहे आणि तुम्ही 3 डॉक्टरकडे जाऊन आलेले आता माझ्याकडे आणि तुम्ही सांगतायत त्या डॉक्टर सारडांकडे पण आम्ही गेलो होतो, हे रिपोर्ट केले. अजून कोण डॉक्टर आहे? त्या डॉक्टर देवधरांकडे आम्ही गेलो होतो, त्यांनी आम्हाला हे सांगितलं होतं. हां, अजून एक सारडा डॉक्टर पण आहे. तर आम्ही ह्या सगळ्या डॉक्टरांकडे गेलो आणि एवढं काय बरं वाटलं नाही. आणि मी नॅचरोपॅथीचा डॉक्टर आहे समजा. नॅचरोपॅथी हे सगळे वेगवेगळे, ॲलोपॅथवाले, आयुर्वेदवाले सगळे वेगवेगळे डॉक्टर आहेत आणि मी नॅचरोपॅथचा आहे असा वेगळा, मी वेगळा. तर तुम्ही म्हणाल हे सगळं केलं, हे झालं, पण मला बरं वाटलं नाही. मी काय म्हणलं माहिती तुम्हाला? आता हे सगळं सोडून द्या, मी सांगतो ते ऐका. बरोबर आहे. डॉक्टर असं का सांगतो माहिती तुम्हाला? डॉक्टर हे सांगतो म्हणजे ते बाकी डॉक्टर चुकीचे असं नाही. डॉक्टर हे सांगतो सगळ्यात पहिले तो तुमच्या ट्रस्ट जिंकू इच्छितो की आता तुम्ही योग्य ठिकाणी आला आहे. त्यामुळे कधी कधी माहिती आहे डॉक्टरकडे गेल्यानंतर तो कधी कधी ग्लुकोजचं इंजेक्शन देऊन टाकतो. हां, आता मला बरं वाटायला लागलं आहे. त्याला म्हणतात प्लेसिबो इफेक्ट. प्लेसिबो इफेक्ट काय आहे? डॉक्टरला भेटलं तरी अर्ध बरं होऊन जातं लोकांना, कारण की तो ट्रस्ट आहे, त्यांच्यावर तो विश्वास असतो. आता ह्या डॉक्टरने, आमचे एक आहे मंदिरामध्ये प्रभूजी, ते त्यांना डॉक्टर इथं दाखवा तिथं दाखवा, तो म्हणतो आमचे घरचे फॅमिली डॉक्टर, तिकडे गेले 2 दिवसात बरा होऊन येतो तो. नाही, श्रद्धा असते ना, एक श्रद्धा त्याची श्रद्धा तिकडे. त्यामुळे हे पुराण काय करतं, ॲक्च्युली तुमची श्रद्धा जिंकून घेतात. त्यामुळे ते म्हणतात हे सोडून द्या, ते सोडून द्या, आता हेच श्रेष्ठ आहे. मग तुमच्या मनात प्रश्न येईल, मग खरं श्रेष्ठ काय? मग खरं श्रेष्ठ काय? तर खरं श्रेष्ठ म्हणजे जी गीता भगवंतांची वाणी आहे. त्यामुळं एखादा व्यक्ती शिवभक्त असो, कोणी कुठलाही भक्त असो, कोणीही असो, तो व्यक्ती गीता मानतो. बरोबर आहे. शंकराचार्यांनी गीता मानली, रामानुजाचार्य मध्वाचार्यांनी गीता मानली, चैतन्य महाप्रभूंनी गीता मानली. असा एकही संप्रदाय नाही जे लोक गीता मानत नाही. आणि गीतेमध्ये कृष्ण सांगतात सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. त्यामुळे कुठलाही परंपरा जर प्रामाणिक सिद्ध करायची असेल तर त्याला 3 शास्त्रांवर टीका द्यावी लागते. त्याला म्हणतात प्रस्थानत्रयी. 3 गोष्टींवर तुमची टीका असेल, प्रस्थानत्रयी, तर तुमचा संप्रदाय, तुमची परंपरा प्रामाणिक मानली जाते. त्यामध्ये आहे सगळ्यात पहिलं म्हणजे वेदांत सूत्र, दुसरं आहे उपनिषद आणि तिसरी आहे गीता. तर प्रस्थानत्रयीमध्ये कुठेतरी गीतेला एक स्थान मिळालेलं आहे. तर गीता एक स्थान,
आणि उपनिषदांमध्ये क्लिअरली दिलेलं आहे. पण उपनिषद आपल्या बुद्धीच्या परे असतात. उपनिषदांची भाषा समजणं म्हणजे फार अवघड आहे. म्हणजे उपनिषदवर प्रवचन ठेवलं की सगळे झोपूनच जाऊ आपण. पुराण म्हटल्यावर थोडी गोष्ट येते. त्यामुळे पुराणामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी, एवढं सगळं गोष्टी सिद्ध केल्या जातात. पण उपनिषद ते करत नाही. उपनिषद सरळ सांगतात, जन्माद्यस्य यतः, ज्यांच्यापासून जन्म झाला ते परमपुरुष. समजून घ्या कोणापासून जन्म झाला. उपनिषद असे असतात. तर उपनिषद, वेदांत सूत्र आणि गीता या तिघांवर कमेंट्री पाहिजे. मग वेदांत सूत्राची स्वाभाविक टीका म्हणून श्रीमद भागवत मानलं जातं आणि भगवद्गीता आणि उपनिषद. त्यामुळे कुठेतरी आपण बघाल श्रील प्रभुपादांनी ह्या 3 पुस्तकांवर जोर दिलेला आहे. वेदांत सूत्राची टीका म्हणून भागवतावर त्यांनी टीका लिहिली. भगवद्गीता प्रस्थानत्रयीचा भाग म्हणून भगवद्गीतेवर टीका लिहिली. आणि उपनिषदांमधलं प्रमुख एक आहे ईशोपनिषद. त्या ईशोपनिषदवर टीका प्रभुपादांनी लिहून दिली. त्यामुळं संप्रदाय कुठेतरी प्रमाणित होत असतो. तर त्यामुळे आपल्याला काय मानायचं आहे तर गीता म्हणायची. आणि गीता ही भगवंतांची वाणी आहे आणि भागवत हे भगवंतांच्या क्रिया आहे. त्यामुळे आपण ह्या दोघांना सर्वश्रेष्ठ मानत असतो. ठीक आहे, सुरू करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. तर थोडक्यात जर मागची रिव्हिजन घ्यायचं झालं तर आपण 6वा आणि 7वा अध्याय चर्चा केला. भागवतमचा 6व्या अध्यायामध्ये नारद मुनींनी आपल्या मागच्या जन्मामध्ये जेव्हा भक्तिवेदांत निघून गेले त्यानंतर त्यांनी काय काय केलं, कसा कसा प्रवास केला, आई गेली, कसं त्यांना साक्षात्कार झाला, देवानी दर्शन दिलं आणि त्यानंतर त्यांनी तपस्या केली आणि परिपूर्ण होऊन नारद मुनी बनले याचं वर्णन. आणि मग शौनकादी ऋषींनी विचारलं की नारद मुनी गेल्यानंतर मग व्यासांनी काय केलं, उपदेश मिळालेत आता. हा सेक्शन खूप महत्त्वपूर्ण सेक्शन आहे. त्यामुळं व्यासदेव नदीच्या तटी, सरस्वती नदीच्या तटावर ध्यानावस्थित बसले आणि त्या ध्यानामध्ये त्यांनी भक्तियोगेन मनसी सम्यक प्रणिहिते मले अपश्यत पुरुषम पूर्णम मायाम च तत्पाश्रयम. त्यांनी भगवंतांना बघितलं आणि भगवंतांची माया देखील बघितली. आणि ह्या मायेद्वारे यया संमोहितो जीव कसा मायेद्वारे मोहित होतो. परा अपि, तो 3 गुणांच्या परे आहे, परंतु मनुते अनर्थम, स्वतःला तो शरीर मानून बसतो. तत्कृतम चाभिपद्यते, आणि त्यामुळे सगळे दुःख त्याला येतात. हे त्यांनी कारणमीमांसा देखील केली आणि त्याचं सोल्युशन देखील त्यांना मिळालं. अनर्थोपशमम साक्षात भक्तियोगम अधोक्षजे लोकस्य जानतो विद्वांस चक्रे सात्वत संहिताम. की ही सात्वत संहिता लोकांना माहीत नाही आहे, त्यामुळे त्यांनी याची रचना केली आहे. कारण की जर भगवान अधोक्षजांची भक्ती केली तर सर्व अनर्थ हृदयातले दूर जातात आणि ह्या सर्व दुःखांवरचं औषध मिळू शकतं. आणि जो कोणी हा भागवतचं श्रवण करेल, भक्तिरुत्पद्यते पुंसः शोकमोह भयापहा, त्या व्यक्तीला भक्ती हृदयामध्ये प्राप्त होईल आणि त्याचे शोक मोह भय जे की आपले प्रमुख दुःखांचे कारण आहेत ते चालले जातील. म्हणजे व्यासदेवांनी ध्यान केलं, ध्यानामध्ये त्यांनी भगवंतांचं दर्शन घेतलं, मायेचं दर्शन घेतलं, जीवाचं दर्शन घेतलं, जीवाचे दुःखांचं कारण त्यांना कळालं आणि त्याचं सोल्युशन पण मिळालं. आणि असं श्रीमद भागवत आलं आहे. आणि त्यामुळं आता तुम्हाला तो पहिल्या श्लोकात जे आपण म्हटलं होतं, दुसऱ्या पहिल्या स्कंदाच्या 2ऱ्या श्लोकामध्ये किंवा परई, जर भागवत आहे तर दुसऱ्या शास्त्रांची काय आवश्यकता आहे. कारण की जसं डॉक्टर रिपोर्ट्स काढतात माहिती वेगवेगळे, चला तुम्ही ब्लड रिपोर्ट करा, हे करा, ते करा, ते करा, ते करा. अहो खूप विकनेस जातच नाही आहे, सगळं केलं काहीच नाही. तुम्ही B12 D3चा रिपोर्ट करून घ्या आता एकदा शेवटी.
ते केल्यानंतर कळतं बाकी सगळं ठीक होतं, पण B12चीच डेफिशियन्सी होती, D3चीच डेफिशियन्सी होती. किती काही खाल्लं तर ॲब्झॉर्बच होत नाही आहे. मग त्याचा कोर्स केल्यानंतर, त्याच्या गोळ्या घेतल्यानंतर, त्याचं इंजेक्शन घेतल्यानंतर कुठं आता तरतरी आली. म्हणजे जोपर्यंत मूळ कारण कळत नाही तोपर्यंत सोल्युशन योग्य ठिकाणी लागू पडणार नाही. त्या प्रकारे व्यासदेवांना मूळ कारण कळालं जीवाचं आणि त्याचं एक्झॅक्ट समाधान देखील मिळालं आणि ते त्यांनी भागवतामध्ये लिहून ठेवलं आहे. म्हणजे आपण भागवत वाचलं की आपल्या सगळ्या समस्यांचं समाधान होणार आहे. एवढं सोपं आहे समजणं. आणि मग त्यांनी हा श्लोक आपण 2 मिनिटामध्ये घेऊन टाकला. आत्मा रामाश्च मुनयो निर्ग्रंथाप्यरुक्रमे कुर्वन्ति अहेतुकीं भक्तिम इत्थम भूत गुणो हरिः. श्री चैतन्य महाप्रभू यांनी सनातन गोस्वामींना ह्या श्लोकाचे 61